चलो. तर जोवर सगळ्या महिला जॉईन होतील तेव्हा होतील, पण आपण चालू करूया. तर आजचा विषय आहे ऍज युजल, जी सगळ्यांची शंका असते. सगळ्यांनी मला प्रश्न विचारलेला की सर डाएट बद्दल काही सांगणार का. तर तो आजचा विषय आहे आहार. नेहमीप्रमाणे पहिले मला तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल की आहार काय असतो. तुम्ही काय समजतात आहार म्हणजे, किंवा तुम्ही आतापर्यंत काय खात आलेले, काय काय खाण्यामध्ये बदल केलेले. सगळ्यांकडून एक 5-5 मिनिटं आपण सगळ्यांचं मत घेऊन पुढे जाऊया, जेणेकरून कळेल की कोण कसं आता आहार घेत आहेत, वजन कमी करायसाठी किंवा ऍज युजल आपले जे काय प्रॉब्लेम असतील त्याच्यासाठी आपण आहारामध्ये आपले काय काय बदल केले, आणि तुमच्यानुसार आहार म्हणजे काय. चालू करूया. अंजली ताई, तुमच्याकडूनच चालू करूया, चला. फ्रँकली स्पीकिंग मी अजिबात डाएट करत नाहीये. व्हेरी गुड. फक्त मी रात्री मी जेवत नाही. त्याच्याऐवजी मी जिम, कारण मला जिम मधून यायला उशीर होतो, 8:30ला वगैरे आल्यानंतर आंघोळ वगैरे होईपर्यंत 9 होतात. मग आम्ही ड्रायफ्रुट्स खातो आणि मग त्यामुळे रात्री मी जेवण नाही घेत असं प्रॉपर, घरी असताना तरी. ओके. आणि मग तुमच्या मते जेवण म्हणजे काय, जेवण का करायला जेवण पाहिजे, म्हणजे किंवा जेवणाने काय होतं. पोळी पोळी भाजी वरण भात वगैरे असं जेवण. म्हणजे कार्बोहायड्रेट्स मी अवॉइड करते रात्री. पण मी तुम्हाला, माझा प्रश्न असा आहे की तुमच्या मते जेवण म्हणजे काय, जेवण या कन्सेप्टला काय समजता तुम्ही, या शब्दाला जेवण किंवा आहार, याची तुमची काय समज आहे. पौष्टिक आहार म्हटलं तर आपलं त्याच्यात पूर्ण सगळं पाहिजे. पोळी भाजी म्हणजे सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स वगैरे असं जे इन्क्लूड असेल, तर मग आपलं वरण भात भाजी, पोळी वगैरे असं सगळं, सॅलेड, फ्रुट्स वगैरे व्हेरी आपल्या गुड. आहारात असावेत. फ्रुट्स, ड्रायफ्रुट्स व्हेरी. वगैरे. बाकी ताई, नीलमताई, पूजाताई, श्वेताताई, तृप्तीताई. शरीराला ऊर्जा देणारा आहार म्हणजे जेवण. ओके, आहार म्हणजे शरीराला ऊर्जा मिळते. ओके, ठीक आहे, गुड पॉइंट. अजून. तृप्तीताई, पूजाताई, तुमच्या मते आहार आहार काय. एक मिनिट. आपण दिवसभरात जे जे म्हणजे नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, हे किती कॅलरीज मध्ये वगैरे घेतो, याला पण एक आहार म्हणता येईल ना. ओके. म्हणजे अंजली त्यांनी सांगितलं की कार्ब्स, प्रोटीन्स वगैरे जे विटॅमिन्स मिनरल, हा, त्यांनी ते शब्द वापरले होते ते. आणि तुम्ही शब्द वापरला कॅलरीज, आणि नीलमताईंनी म्हटलं की ऊर्जा मिळण्यासाठी. ओके, ऊर्जा ठीक. ऊर्जा कॅलरीज एकच झाल्या. ठीक, चालेल. पूजाताई, श्वेताताई. आपल्या हा. शरीराच्या वाढीसाठी किंवा सेल्स जे शरीरात तयार होतात त्यांच्यासाठी चांगल्या आहाराची गरज असते. ओके, बरोबर आहे, ठीक आहे. अजून त्याच्या व्यतिरिक्त. त्याच्या व्यतिरिक्त काही. हा, इम्युन समजा सिस्टीम पण आपली चांगली करण्यासाठी, इम्युनी इम्युन सिस्टीम चांगली सिस्टीम पण करण्यासाठी. चांगली होण्यासाठी चांगला आहार गरजेचा असतो. ओके, ठीक आहे. म्हणजे इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करायसाठी जेवायला पाहिजे. हा, म्हणजे चांगला आहार घेतला पाहिजे, बॅलन्स जेवण घेतलं पाहिजे. हो. ठीक, चालेल. ओके, ठीक आहे, चालेल. तर बऱ्यापैकी प्रत्येकाच्या आहाराच्या संकल्पना वेगवेगळ्या. तर आता आहार हा विषय खूप खूप मोठा आहे. म्हणजे माझ्यासाठी मला 3-4-5 तास कमी पडतील एवढा आहे. तर मी याला 2 भागांमध्ये घेतलं ॲज युजुअल. जसं आपण दोघी साइडने बघतो, की आयुर्वेदिक साइडने पण बघतो. म्हणजे आपलं जुनं विज्ञान काय होतं, आपलं ट्रेडिशनल सायन्स काय होतं ते, आणि मग मॉडर्न सायन्स याला कसं बघतं, व्हॉट इज डाएट वगैरे, ते पण आपण बघूया. तर आज आपण फक्त त्याच्या आयुर्वेदिक भाग, म्हणजे आपलं ट्रेडिशनल, आपल्याला आपलं जुनं विज्ञान काय सांगायचं, आपलं जे ऋषीमुनी आहे किंवा आपले आजी आजोबा वगैरे, तिथून कसं आहार हा कन्सेप्ट इव्हॉल्व्ह होत आला,
किंवा आपण त्याला कसं बघायला पाहिजे ते. तर तुम्ही बऱ्याच पैकी तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की विटॅमिन्स, मिनरल्स, नंतर कॅलरीज, रोहिणी त्यांनी सांगितलं की ग्रोथ सेल्सची वगैरे. तर कुठेतरी हे बरोबर आहे, नक्कीच बरोबर आहे. चुकलेलं काही नाही, सगळेच नक्कीच कुठेतरी बरोबर आहे. पण आता गमतीचा भाग म्हणजे आयुर्वेद याला कुठेही ना मिनरल्स म्हणून बघत, ना प्रोटीन म्हणून बघत, ना विटॅमिन्स म्हणून बघत, ना कॅलरीज म्हणून बघत. आयुर्वेद किंवा आपलं विज्ञान जे आहे ट्रेडिशनल सायन्स, हे अन्न म्हणजे फक्त एक ऊर्जेचा रूप म्हणून बघतात. ते पण सेकंडरी ऊर्जा. आपली प्रायमरी ऊर्जा ही कधी पण सूर्य आहे. सूर्य आपण कधी-कधी डायरेक्ट खाऊ शकत नाही किंवा काही प्रमाणात आपलं सूर्य ॲब्सॉर्ब करू शकत नाही. म्हणून सूर्य आपण अन्नाच्या रूपात खातो. ॲट द एंड ऑफ द डे आपल्याला सूर्य खातो. म्हणून अ, 2 प्रकारे आपण एक खातो. एक तर व्हेज खातो किंवा नॉन-व्हेज खातो. नॉन-व्हेज खात असेल तर मांसाहार ते पण कुठेतरी ग्रीन पत्तेच खातात किंवा जर आपले मासे पण असतील तर ते कुठेतरी बॅक्टेरियाच खातात, कुठे-कुठे अल्गेही खातात. तर ते अल्गी पण व्हेजच असते. म्हणजे सूर्यातून डायरेक्ट एनर्जी ॲब्सॉर्ब करत असतात किंवा जे व्हेज असतात ते तर डायरेक्ट खातात. पालेभाज्या वगैरे खातात. ते पण सूर्याचीच ऊर्जा असते. तर बेसिकली ॲट द एंड ऑफ द डे आपण ऊर्जेसाठीच खातो आणि जेवण हा एक ऊर्जेचा एक फॉर्म आहे. फक्त एक फॉर्म आहे. जेवण इज नॉट अ अल्टिमेटम सोर्स ऑफ ऊर्जा. जेवण इज जस्ट ओन्ली सिंगल सोर्स ऑफ ऊर्जा. त्याच्या व्यतिरिक्त डायरेक्ट सन म्हणजे डायरेक्ट सूर्य पण हा आपला ऊर्जेचा येऊ शकतो. पाण्यावरती आपण ऊर्जेसाठी राहू शकतो. तर वेगवेगळ्या प्रकारचे काय पाहिजे? वेगवेगळ्या प्रकारच्या सोर्स मधून आपल्याला ऊर्जा मिळत राहते. तर आता फक्त आयुर्वेद, मी अजून मॉडर्न सायन्स वरती येत नाही. आपलं ट्रेडिशनल सायन्स आपल्याला असं म्हणतंय, की आहार म्हणजे फक्त आणि फक्त म्हणजे ऊर्जा. त्याच्या व्यतिरिक्त उलट काही बघू नका. उलट मी म्हणून रोहिणी त्यांना तो प्रश्न डबल विचारला, की आयुर्वेद एका साइडला असं पण म्हणते, की जर तुम्हाला शरीराची चांगली वाढ करायची असेल किंवा सेल्स ग्रोथ करायचे असतील किंवा रिजनरेटिव्ह मोड्समध्ये टाकायचे असेल शरीराला, तर सगळ्यात पहिले तुम्ही लंघन करा. व्हॉट इज मीन बाय लंघन? उपवास. बरोबर आहे. तर आ एक भागवतजी मी याच्यावरती येईल. रोहिणीताई काही बोलताय का? तुमचा माईक स्टक झाला. तुम्ही काही बोलत होते रोहिणीताई? हॅलो. उपास म्हणाले, हां, बोला ना. उपास. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आयुर्वेद उलटं म्हणतं किंवा भागवत ऋषी असे त्याला विरुद्ध साइडने म्हणतात, की जर तुम्ही लंघन कराल, त्यांनी प्रॉपर लंघन हा शब्द वापरलेला आहे. तर तुमची लवकर ग्रोथ होईल. तर तुमच्या ज्या गोष्टींचा बिघाड झालेला आहे, त्या गोष्टी रिपेअर होतील लंघनमध्ये म्हणजे उपवास केल्यावर, न खाल्ल्यावर. तर मग आता गंमत अशी की खायचं की नाही खायचं? एका साइडला आपण म्हणतो की ऊर्जेसाठी खायला पण पाहिजे आणि दुसऱ्या साइडला म्हणतो की ग्रोथ आणि रिपेअर व्हायसाठी लंघन पण करायला पाहिजे. मग नेमकं काय विषय हा? तर तो आपण बघणार आहोत. तर लंघनचं उत्तर हे तुम्हाला मी मॉडर्न सायन्सच्या कन्सेप्टने देईल. कारण आयुर्वेदाच्या याच्याने ते समजायला थोडं कठीण राहील. पण एक वर-वर सांगायचं झालं तर एक बेसिकली एका लाईनमध्ये की लंघन म्हणजे उपवास. उपवास केल्यामध्ये आपलं शरीर मी माझ्या वर्कशॉपमध्ये पण म्हटलं होतं, की आपलं शरीर उपवास केल्यानंतर जी काही एनर्जी असते, जी काही ऑलरेडी आपल्याकडे ऊर्जा साचलेली असते. आपल्याकडे नेहमी 20-30-40% बफर स्टॉक असतो. तो बफर स्टॉक. आता तो बफर स्टॉक म्हणजे फॅट्स नव्हे. सगळाच प्राणवायू म्हणतो मी. आपला जो प्राणवायू असतो बफर, तो प्राणवायू वापरून आपल्या शरीरात जे काही फॉल्ट झाला असेल, जे काही बिघाड झाली असेल, जे काही रिपेअरिंगसाठी असेल, जे काही जखम झाली असेल, ते रिपेअर करायचा प्रयत्न करतो. म्हणून कुत्रे, मांजर किंवा कोणते पण जनावर सगळ्यात पहिले जर आजारी पडले, तर ते सगळ्यात पहिले जेवण सोडून देतात. सगळ्यात पहिले. त्यांचा कन्सेप्टच आपला निसर्गाचा कन्सेप्टच असा आहे, की जर काही आपल्याला आपण आजारी पडलो किंवा आपल्या शरीरात फॉल्ट झाला, मग तो फिजिकल फॉल्ट असो, मेंटल फॉल्ट असो, कोणता पण फॉल्ट असो, तर रिपेअरिंगला टाकायसाठी तुम्ही सगळ्यात पहिले जेवण सोडा. आपलं शरीर स्वतः सांगत असतं, जेव्हा आपण आजारी पडतो, तर आपल्याला काही खायची इच्छा होत नाही बघा. डॉक्टर कंपल्सरी आई आपल्याला लहानपणी रागवून, मारून खायला लावायची, की "अरे गोळ्या घ्यायच्या आहेत, गोळ्या जड पडतील, काहीतरी खाऊन घे." पण आपली इच्छाच नसायची खायची. की आता पण नॉर्मल छोटूसं सर्दी ताप पण झाली, तर आपल्याला कधी जेवायची इच्छा होत नाही किंवा आपली जीभ कडू होते. ती जेवायची न इच्छा आहे ना, म्हणजे आपल्याला हार्मोनल सिग्नल्स मिळत नसतात, की तुम्ही जेवा. कारण शरीराला जेवायची उलट शरीर म्हणत असते, की मला जेवायचं नाही म्हणून शरीर तसे सिग्नल्स पाठवत असतात, की तुम्ही जेवू नका. पण आपण त्याचं उलटं करतो. आपण म्हणतो, की पातळ खिचडी तरी खाऊन घेऊया, जेणेकरून पोटाला आधार राहील. पण ते कंप्लीट उलटं आहे. शरीर स्वतः सांगत असतं, की जेवू नको, मुद्दामून जीभ कडू करेल.
मुद्दामून थोडं दोन खाल्लं तर कधी कधी आपल्याला उलटी होऊन जाते, जेव्हा बरं वाटत नसतं तर वगैरे. तर शरीर प्रत्येक हिशोबाने प्रत्येक त्याच्या पद्धतीने सांगायचं काम करत असतं. तुमची इच्छा मारून, तुमचं मन मारून, तुम्हाला उलटी करून, तोंडकोडी करून, की तुम्ही खाऊ नका उपवासात. तर बेसिकली त्याच्यासाठी लंघन करायला पाहिजे, हे आयुर्वेद सांगतो. बाकी याचं मॉडर्न सायन्स मी सांगेलच. ठीक आहे. तर माझ्या प्रेझेंटेशनकडे वळतो मी. याच्या पहिले जर प्रेझेंटेशनच्या पहिले जायसाठी तुम्हाला काही शंका असतील, काय प्रश्न असतील ते विचारू शकतात. नाहीतर मी प्रेझेंटेशनकडे जातो. एक जस्ट तुम्हाला एक 5-10 मिनिटं एक ओरिएंटेशन देऊन दिलं, की आपण नेमकी आहाराबद्दल काय चर्चा करणार आहे आणि काय गैरसमज आहे, काय समज आहेत असं. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर मी पुढे जातो. जर तुमचा रिप्लाय नाही आला तर मी अज्युम करतो की काही प्रश्न नाही. ठीक आहे. जरी काही शंका असतील तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके, चलो बढिया. तर मी जसं सांगितलं की आयुर्वेद म्हणते, तेव्हा तर कॅलरीज हा कन्सेप्ट पण नव्हता, की आहार म्हणजे हा कॅलरी पुरती मर्यादित विषय नाही. तर आयुर्वेद आता प्रत्येक जेवणाला आपण जे काही खाणार आहे त्याला वात, पित्त, कफ या दोषांवरती काम करायला, या दोषांना रिपेअर करायला, या दोषांचा बॅलन्स करायला जेवण घ्या असं आयुर्वेद म्हणते. किंवा तुमच्या पचन शक्तीवर किंवा तुमच्या मानसिक अवस्थेवर. आता तुमची आपली कंप्लीट आपण नियम पाहिलं, की जोवर आपला नियम लागू होत नाही तोवर आपण आपल्या मनाला काबू करू शकत नाही, आपल्या श्वासाला काबू करू शकत नाही. तर आयुर्वेद काय म्हणतं, की तुम्ही तुमच्या मनाला काबू करायसाठी, तुमच्या वात, कफ, पित्त बॅलन्स करायसाठी आपण आहार घेतला पाहिजे. आणि जेव्हा आपण आपला वात, कफ, पित्त बॅलन्स करतो तेव्हा ऑटोमॅटिक जी एनर्जी असते, जी ऊर्जा असते ती आपल्याला बाय डिफॉल्ट मिळत असते. ऊर्जा इज अगेन सेकंडरी रिझन टू हॅव द एनर्जी. प्रायमरी रिझन इज टू बॅलन्स द वात, पित्त, कफ. सगळ्यात मेन हा कन्सेप्ट आहे. आणि आता तुम्ही जर बघितलं तर 5-6 महिला, जे काही आपण तुमचं उत्तर ऐकलं, तर कुठेही वात, पित्त, कफ हे आपल्याला माहित पण नसतं. आपल्याला माहिती आहे की आपण आपलं शरीर वाताचं आहे की पित्ताचं आहे की कफाचं आहे वगैरे ते. पण जेव्हा आपण आहार बघतो तेव्हा हा कन्सेप्ट कम्प्लीट मिस आउट करून देतो, की मी कसा आहार घ्यायला पाहिजे, आपण किती घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे, जेवणामध्ये काय असायला पाहिजे, अमकं असायला पाहिजे, ढमकं असायला पाहिजे, प्रोटीन असायला पाहिजे, मिनरल असायला पाहिजे, व्हिटॅमिन्स असायला पाहिजे, गोड असायला पाहिजे, कडू असायला पाहिजे, सगळं आपण बघतो. पण कुठे ना कुठे वात, पित्त, कफ त्याच्यामध्ये किती आहे, काय आहे, माझं शरीर कसं आहे, ते मी कसं घ्यायला पाहिजे, कम्प्लीट मिस आउट करून टाकतो. तुम्ही तुमच्या उत्तरांमध्ये पण बघितलं, 5-6 उत्तरं आले, एकाच्या पण उत्तरामध्ये हे नव्हतं. जेव्हा मला याची समज नव्हती, जेव्हा मी जेव्हा वाचन करायला लागलो, तेव्हा हळूहळू मला याची समज झाली. जेव्हा पेपर्स वाचले, रिसर्च पेपर वाचले, विज्ञान वाचलं, तर मॉडर्न सायन्स पण याला एक्सेप्ट करते, की वात, पित्त, कफ ते बॅलन्स करायसाठी, आता ते बॅलन्स करायसाठी पण वेगवेगळे फॉर्म्स असू शकतात. आपण श्वासाद्वारे बॅलन्स करतो, आपण पाण्याद्वारे बॅलन्स करतो, आपण योगासना थ्रू बॅलन्स करतो, ध्याना थ्रू बॅलन्स करतो. तर आहार त्यातला अगेन एक पर्याय आहे, की तुम्ही वात, पित्त, कफ तुमचा बॅलन्स करू शकता. तर दॅट इज आहार. मग त्याच्यामध्ये 3 प्रकारचे आहार असतात. हे तुम्ही कुठेतरी वाचलेच असेल. एक जस्ट 2-5 मिनिटात घेऊन जातो. सात्विक, राजसिक आणि तामसिक. आता सात्विक आहार म्हणजे काय? ज्यांना माहितीच नाही त्यांच्यासाठी एक 2-5 मिनिटात सांगतो, की सात्विक आहार म्हणजे जो आहार ज्याच्याने तुमचं मन शांत राहील. ॲज सिंपल ॲज दॅट. याच्यामध्ये मी नावं घेत नाही. तुम्हाला वाटलं, की हे खाऊन माझं मन शांत होतंय, तर तो सात्विक आहार. सात्विक आहार कदाचित खूप गोड पण असू शकतो. मी मुद्दामून त्याला तामसिक आहारमध्ये टाकत नाही. जर तुम्हाला आईस्क्रीम खावंसं वाटलं, तर तो त्या दिवसापुरतीचा तुमचा सात्विक आहार. भलेही लाँग टर्म पुरती तो सात्विक आहार नाहीये. पण तुमचं आज मन शांत होतं ना, मन शांत होणं खूप महत्वाचं आहे. कारण ज्याच्या मनावर आपण 5 घोडे पाहिले होते. तर ज्याच्या मनावर ताबा नाही, त्याचा त्याच्या मेंदूवर ताबा कधीच असू शकत नाही. जो दारू पितो त्याला माहिती आहे, की दारू पिल्याने आपलं शरीर खराब होणार आहे, माझी फॅमिली उद्ध्वस्त होणार आहे. पण तरी त्याचा मेंदू मेंदू त्याला सांगतोय, पण मन सांगत नसतं. मनावर ताबा नसतो. त्याच्यामुळे तो जातो आणि दारू पिऊनच येतो. तो विषय. तर ॲज ऑफ नाऊ मी नेहमी म्हणतो सुरुवातीसाठी तुमच्यासाठी सात्विक आहार, कधी तुम्हाला आईस्क्रीम खाल्ल्याने पण बरं वाटत असेल, तर तो तुमचा सात्विक आहार. पण पर्मनंट तो सात्विक आहार नाही. तर सगळ्यात पहिले मन शांत पाहिजे, शरीर निरोगी आणि पचन चांगले पाहिजे. मग ते कोणते? ताजे आणि नैसर्गिक अन्न. कमी प्रोसेस केलेलं. आता एक प्रोसेसिंग पण याच्याबद्दल मी येणार जेव्हा मॉडर्न सायन्स बोलेल. कारण प्रोसेसिंग टर्म मॉडर्न आहे. आयुर्वेदमध्ये तेव्हा काही प्रोसेसिंग वगैरे नव्हतं. मग आत्ताच्या भाषेत जर सांगितलं तर कमी प्रक्रिया केलेलं. सहज पचणारे रोजची आपली 2-5 काही उदाहरणं घेऊया. भाजी, चपाती नॉर्मल आपण खातो. त्याच्यात कमी तिखट, कमी मीठ, वरण-भात, मुगाची आमटी, ताजी फळे, दूध. पण दूध घ्यायचे खूप नियम आहेत. दुधाचे सगळे पदार्थ घ्यायचे खूप नियम आहेत. ब्लाइंडली आपण दूध त्याला पंचामृत म्हणून घेऊ नाही शकत.
तर दुधाचे जेव्हा आपण बोलणार पुढे आहारामध्ये येणार, विरुद्ध आहारामध्ये येणार, तेव्हा दूध आणि तुपाबद्दल खूप डिटेलमध्ये डिस्कशन करूया. तर बेसिक सात्विक आहार सगळ्यांना माहिती आहे की त्याच्याने मन शांत राहतं, लगेच जेवण पचतं. शक्यतो याच्यात काळजी करायची म्हणजे लिफी व्हेजिटेबल्स पाहिजे, कच्च्या भाज्या. जेवढं कमी प्रोसेस फूड असेल, म्हणजे जेवढं ताजं फूड असेल, तेवढं पचायला चांगलं आणि तेवढं सात्विक. आज प्रोसेस फूड असल्याने काय होणार? एक मिनिट, मी मुद्दाम स्क्रीन थांबवून विचारतो. समजा माझं जे पहिली गोष्ट तर प्रोसेस फूड म्हणजे काय, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, प्रोसेस फूड असल्याने काय होईल, मी कसं ओळखणार की ते प्रोसेस फूड आहे? सांगू शकता ते? प्रोसेस म्हणजे शिजवलेलं अन्न. दोघांचा आवाज मिक्स झाला. शिजवलेलं अन्न. ते प्रोसेस फूड. ओके, अजून त्याच्या व्यतिरिक्त प्रोसेस फूड म्हणजे? आपल्या बेसिक प्रक्रिया आहेत शिजवणे किंवा भाजणे, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा त्याच्यावर केमिकल्स यूज करून प्रक्रिया केल्या जातात, मग त्याला प्रोसेस्ड असं बोल. प्रिझर्वेटिव्ह वगैरे ऍड करून त्याच्यामध्ये. पॅकेज अजून? फूड. पॅकेट फूड. ओके, ठीक आहे. अजून? ब्रेड वगैरे. तळलेले ब्रेड पदार्थ. ठीक, चालेल. आता ठीक आहे. आता ऍक्च्युली हे उदाहरण मी जेव्हा आपण मॉडर्न सायन्स बद्दल बोलतो तेव्हाच बोलतो. पण आता याच्यामध्ये पण गंमत अशी आहे की आपण जेव्हा 4 पायांवरून 2 पायांवर चालायला लागलो, म्हणजे चिंपांजी माकडाचे आपण जेव्हा मनुष्य झालो, तेव्हा मनुष्य व्हायची सगळीत पहिली जी प्रक्रिया झाली ती प्रोसेस फूड खाऊनच झाली. मनुष्य बनला त्याच्यासाठी, म्हणजे जर व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मनुष्य अँड 4 पाय अॅनिमल, तर त्याचे उत्तर आहे की आपण प्रोसेस फूड खायला लागलो. मग मेंदू नंतर विकसित झाला, मग हळूहळू आपला मेंदू. आता गंमत याच्यामध्ये अशी होती, हे बघा, की आपला मेंदू हा आपल्या जस्ट मागचे वंशज आहे, माकडं किंवा चिंपांजी वगैरे, त्यांच्यापेक्षा 2 ते 2.5 पट मोठा असतो. अराउंड, मी ऍव्हरेज पकडा 1.5 ते 2.5 ह्या रेंजमध्ये आपला मेंदू मोठा असतो. मग याच्यामध्ये पण गंमत अशी की चिंपांजी माकडाला जेवढी त्याची पर डे कॅपिटा एनर्जी असते ना, तुम्ही कॅलरीज एनर्जी वगैरे म्हटली, तेवढीच मनुष्याची असते. मग मनुष्याची एनर्जी आता 2 पट आपला मेंदूच खाऊन गेला ऍज कम्पेअर टू चिंपांजी. मग आता हाफ कुठे होते एनर्जी? कुठे तर ती बॅलन्स आउट होत असेल ना. कंपन्सेशन थर्मोडायनामिक्स म्हणतं की एव्हरी ऍक्शन हॅज बरोबर आणि अपोजिट इफेक्ट. तर आता आपला मेंदू, समजा चिंपांजीकडे पण दिवसाची 100 किलो कॅलरी एनर्जी आहे, माणसाकडे पण 100 किलो कॅलरी एनर्जी आहे. चिंपांजीचा मेंदू हा त्यातली 10 एनर्जी खाऊन घेतो, तर माणसाचा खाईल 20 एनर्जी खाईल. आता माणसाला 80 याच्यात त्याचा पूर्ण दिवस भिगवायचा आहे, आणि चिंपांजीकडे 90 एनर्जी आहे. तर आता उरलेली, आता ही 80 एनर्जी मी कुठून कमी बॅलन्स करू? बाकी हालचाल तर मला चिंपांजी सारखीच करायची, म्हणजे माणूस बदलत होता, तो हालचाल सगळ्या त्याच्यासारख्याच होत होता. बदल कुठे झाला शरीरात? एक तर मेंदू वाढला. ठीक. तुम्ही शांत बसला याचा अर्थ माझ्यामध्ये मलाच सांगावं लागेल. तर बदल झाला आपल्या पचन संस्थेमध्ये. आपले छोटे आतडे, मोठे आतडे अजून छोटे झाले, मोठे झाले. कसे झाले ते सांगतो. तर सगळ्यात पहिले जेव्हा आपलं इव्हॉल्युशन होत होतं, आपली क्रांती होत होती, तेव्हा सगळ्यात पहिले माणसाने आगीचा शोध लावला. आगीचा शोध लावला आणि मग त्याच्यानंतर जे काय अवजार होते, दगडाचे अवजार, लाकडाचे अवजार, ते करायला लागला. आता त्याच्याने तो काय करायला लागला, जसा जसा तो शिकार करायचा, तो त्याला आगीचा शोध लागला होता. आगीचा शोध लागल्यावर ते अन्न शिजवून खायला लागला. शिजवून खाऊ लागला, उकळून खाऊ लागला. तर ते प्रोसेसिंग करून खाऊ लागला. हे चिंपांजी, जानवर वगैरे, माकडं, गाई, म्हैस हे डायरेक्ट रॉ फूड खातात. पण आपली पहिली प्रोसेसिंग त्या दिवशी चालू झाली होती जेव्हा अग्नीचा शोध लागला. आणि मग जे पालं पाचोळा खायला, जे गाय गाय किंवा माकडं, जसा दिवस माकडांचा दिवसच रवंथ सुरू होतो, दिवसभर ते काही ना काही खातच राहतात, तुम्ही जर बघाल तर. कारण त्यांना ते खायसाठी त्यांचं जेवण पचत नाही, पण आपण ती प्रोसेस स्किप करून आपण त्याला डायरेक्ट आगीवरती हे केलं, आणि जे अन्न पचायला कठीण जात होतं ते सोपं करून आपण पचवायला लागलो. तिथून आपली प्रोसेसिंगची सुरुवात झाली.
आणि मग जेवढं त्याच्या मोठ्या आतड्यांना छोट्या आतड्यांना काम करावं लागायचं चिंपांजीच्या वानराच्या, आता तेवढं आपल्या छोट्या आतड्या मोठ्या आतड्यांना काम करावं लागायची गरजच पडली नाही. त्याच्यामुळे मग हळूहळू आपली त्याची साईज श्रिंक झाली. आणि त्याची साईज श्रिंक झाल्यामुळे हळूहळू आपल्याला सरळ ताठ व्हायला मदत भेटली. नाहीतर कारण आपले आतडे एवढे मोठे होते की आपण बाय डिफॉल्ट खाली झुकून जायचो. पण आपल्याला जसे जसे छोटे आतडे मोठे आतडे श्रिंक होत गेले, तसं तसं आपण सरळ सरळ होत गेलो. सरळ होत गेलो त्याच्यामुळे मग मेंदूचा विकास होत गेला आणि मग मेंदू वाढत गेला. म्हणजे एका साईडला तुमचे छोटे आतडे मोठे आतडे कमी होत होते आणि दुसऱ्या साईडला मेंदूची साईज वाढत होती. हे असं समांतर 100, 200, 500, 1000 वर्ष ही गोष्ट चालू होती. तेव्हा कुठे आज मी तुमच्याशी बसून बोलू शकतोय, तुम्ही माझ्यासमोर बोलू शकताय. तर आज आपण सगळे 4 पायांवर होतो. फार गंमत आहे हा ही. आपण माहित नसतं. तर हे कुठेतरी आपण विसरून जातो की पहिलं प्रोसेसिंग फूड खाणं म्हणजेच माणसाची सुरुवात आहे. पण आता झाली काय गंमत, की हे प्रोसेसिंग मग ही प्रायमरी प्रोसेसिंग होती, की तुम्ही अन्न तोडून आणलं आणि त्याला उकळून खाऊ लागले, शिजवून खाऊ लागले. मग त्याच्यामध्ये सेकंडरी प्रोसेस होते, थर्ड प्रोसेस होते, फाईव्ह प्रोसेस असते. तर आता आपण जे काही खातो, मग ते तुम्ही ब्रेड उदाहरण दिलं, जे काही खातो, जे पॅकेटमध्ये आहे, ते 8वी ते 9वी प्रोसेसिंग असते. आपलं शरीर बनलंय पहिलं प्रोसेसिंग खायसाठी. माकडांचं शरीर बनले झिरो प्रोसेसिंग खायसाठी. गाय म्हशी झिरो प्रोसेसिंग खातात. त्याच्यामुळे त्यांना दिवसभर चावत बसावं लागतं. पण तेच आपण डायरेक्ट खाऊन ती एनर्जी आपण विचार करायमध्ये लावतो. म्हणून आपला मेंदू डेव्हलप होतो. आता आपण सध्या काय खातो? 8वी 9वी प्रोसेसिंग खातोय. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही तांदूळ पण आणला, तर तांदूळाचं सगळ्यात पहिले तांदूळ सॉर्ट होईल. तांदूळ सॉर्ट नंतर त्याच्यात पॉलिश होईल. थर्ड म्हणजे त्याच्यावर वेगवेगळे त्याला शेल्फ लाईफ वाढवायसाठी त्याच्यावर केमिकल फवारले जातील. मग तुम्ही त्याचं पीठ कराल. पीठ केल्यानंतर मग पोळी करायची असेल तर तिथे येऊन थांबेल. नाहीतर परत त्याचं तळण कराल. त्याच्यात परत प्रोसेसिंग होईल. ही आपण जे पण खातो ती अराउंड 8वी 9व्या 10व्या प्रोसेसिंग वरती खातोय. तिथे आपलं चुकतं. तर न प्रक्रिया केलेले आहार म्हणजे शक्यतो आपण प्रायमरी प्रोसेसिंगलाच असलं पाहिजे. जे की शक्य नाही हे पण मी सांगतो. आपण सगळे गृहस्थ आहोत. अगेन आपण काही हिमालयावरती नाहीये की आपण डायरेक्ट पालापाचोळा किंवा ताजं खाऊन खाणार. पण गृहस्थ असल्यामुळे ऍटलीस्ट आपण दुसऱ्या ते तिसऱ्या प्रोसेसिंग वरती येऊन थांबायला पाहिजे. दुसरी ते तिसरी प्रोसेसिंग म्हणजे काय? तर जे आपल्या आजूबाजूला अन्न मिळतं. कारण बाहेरून आलं म्हणजे बाय डिफॉल्ट त्याची शेल्फ लाईफ वाढलेली आहे. जे तुम्हाला थंडीत सफरचंद मिळतात. आता मी रत्नागिरीला होतो. मी एक साधं उदाहरण देतो. जे रत्नागिरीला किंवा आजूबाजूला कोकणात असतील त्यांना याचं उदाहरण माहित असेल, की रत्नागिरीत आपण ज्या पुण्या मुंबईमध्ये हापूस आंबे उन्हाळ्यात खायसाठी रत्नागिरीतून ते आंबे त्यांना जानेवारी महिन्यातच पाठवावे लागतात. बाहेर पण जातात आंबे, फॉरेनला पण जातात. तर हे आंबे शहरातल्या लोकांनी पुण्या किंवा मुंबईला मे महिन्यात खाता यायला पाहिजे. उन्हाळ्याची सुट्टी मजा मारता यायला पाहिजे. त्याच्यासाठी ते रत्नागिरीतून जानेवारी महिन्यातच बायपास होतात. जबकी त्याची फ्रुटिंग सीझन हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आंब्याचा फ्रुटिंग सीझन हा मार्च पासून असतो. पण ते डिसेंबर पासूनच त्यांची काढणी चालू होते. तर विचार करा किती हार्मोनल त्याच्यात हे डिसबॅलन्स केला असतो इंजेक्शन देऊन, की लवकर फ्रुटिंग होते आणि मग ते आपण मे महिन्यात इकडे खाऊ शकतो. सांगायचा अर्थ की ही 4थी 5वी प्रोसेसिंग असते. त्याच्यात प्रोसेसिंग करतो मग ते आपण खातो. जरी आपल्यासाठी रॉ मँगो असेल, पण त्याच्यात ऑलरेडी प्रोसेसिंग झालेली. त्याच्यामुळे शक्य असेल तर आपलं लोकल फूडच खा. म्हणजे ही प्रोसेसिंग वाचून जाते वगैरे. ताजे ताजे रानभाज्या असतात. आपल्या आजूबाजूला जे मिळत असतात खेड्यातनं. आठवड्याचा बाजार भरतो. त्या आठवड्यातनं फळं, फुलं, पालेभाज्या जे काय ते घ्यायला पाहिजे. ते म्हणजे कमी प्रक्रिया केलेलं. ठीक आहे. याच्यावर मी मुद्दामून थोडा भर दिला की प्रक्रिया म्हणजे काय हा कन्सेप्ट माहित नसतो की कुठे थांबायचं कुठे नाही. दॅट इज सात्विक आहार. पुढचा असतो राजसिक आहार. सगळ्यांना माहिती आहे राजसिक आहार म्हणजे फार जे आपल्याला उत्तेजना देतं, फार तीव्र असतं. मग ते उष्ण असू शकतंय, तिखट असू शकतंय. फार तिखट, फार आंबट, लोणची वगैरे खातो. इंद्रियांना उत्तेजन देतो आणि जे पचायला वेळ लागू शकतो. हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे फास्ट घेतो कारण याच्यामध्ये वेळ जाईल. तिखट भाजी, कांदा, लसूण, चहा, कॉफी, भजी, जंक फूड. राजसिक. तामसिक असतंय जे शरीराला जड वाटतं. तामसिक मध्ये काय काय येतं? शिळे पदार्थ, फार प्रोसेस केलेले, जे पचायला जड असतात आणि जे मन आणि शरीर जड करतात. ते म्हणजे तामसिक. आता त्याच्यामध्ये आपले सगळे टोटल फास्ट फूड येतात, प्रोसेस फूड येतात, तेलकट वगैरे पदार्थ येतात. फार आपण खूप दिवस फ्रीज मध्ये ठेवलेले ते पदार्थ येतात. तेच ते राजसिक, तामसिक, मानसिक आपला सॉरी सात्विक, तामसिक आणि राजसिक. आपण ऍज अ योग किंवा आपण दररोज घरी ऍज अ सात्विक आहारच घेतला पाहिजे. ठीक आहे. हे सोडून मी पुढे जातो कारण पुढचा फार महत्वाचा उद्देश आहे. आता गडबड अशी होते की कुठेतरी प्रोटीन, फॅट्स, व्हिटॅमिन, अमकं ढमकं सगळं घ्यायच्या नादात आपण एक गडबड करतो की आपण विरुद्ध आहार करून मोकळून जातो.
आता जेव्हा मी तुम्हाला विचारलं आहार म्हणजे काय, तेव्हा कोणाचंही उत्तर नाही आला की आहार म्हणजे विरुद्ध नको. तर आहारामध्ये आपण सगळंच घ्यायला पाहतो, पण सगळंच घ्यायच्या नादात किंवा कुठेतरी आता आपल्याला एक परत मार्केटिंग एक हे आलेली आहे की तुम्ही सगळ्या रंगाचे जेवण केलं पाहिजे, सॉरी, किंवा सगळ्या रंगाचे तुमच्याकडे अन्न असलं पाहिजे, की ऍटलीस्ट 3 ते 4 प्रकारच्या रंगाचे अन्न असलं पाहिजे, किंवा जितकं मिक्सचर फूड खाल तेवढं चांगलं आहे. तर ते नक्कीच चांगलं आहे, म्हणजे तेवढी आपल्याला व्हरायटी मिळते, कॉम्बिनेशन मिळतात. पण ते मिक्सचर करायच्या नादात, ते कलरफुल डिश करायच्या नादात कुठेतरी आपला आहार विरुद्ध होऊन जातो. आता विरुद्ध आहार म्हणजे काय ते बघूया, पण पहिले तुम्हाला विरुद्ध आहार म्हणजे काय ते मला एक 2-5 मिनिटात सांगा, म्हणजे जेणेकरून मला कळेल की तुमची काय समज आहे विरुद्ध आहार. हा ताई बोला. एकत्र बोला ना. एकत्र न न करता म्हणजे दूध आणि भाजी वगैरे किंवा भातामध्ये आपण दूध वगैरे मिक्स करून खातो, किंवा फळं सुद्धा दुधामध्ये मिक्स करून खायचे नसतात, त्याला विरुद्ध आहार म्हणता येईल. आणि काय होतं विरुद्ध आहाराने? व्हेरी गुड, उत्तर बरोबर होतं. आणि विरुद्ध आहाराने काय होतं? खाल्लं तर काय होईल? अं, आपल्याला माहिती होत नाही, ते ॲलर्जी हळूहळू ते आपल्या शरीरामध्ये वाढत जाते आणि नंतर एकदम पित्त वाढतं, किंवा आपल्या शरीरावरती बारीक बारीक फोड वगैरे येतात, गांद्या उठतात म्हणतात, तसं व्हायला सुरुवात होते. ते लगेच होत नाही, हळूहळू आपल्या शरीरावर ते इफेक्ट होत जातं विरुद्ध आहार घेतल्यानंतर. पण काय होतं असं, म्हणजे शरीरावरतीच का उमटतं, म्हणजे काय असं विशेष काय होत असेल, म्हणजे एक बेसिक काय वाटतं? ते रक्तामध्ये ते मिसळल्यानंतर होतं असं मला पण डॉक्टरांकडनं कळालं, म्हणून मी सांगितलं की ओके. जे आपल्या शरीरातनं बाहेर पडायला पाहिजे ते रक्तात मिसळल्यानंतर त्याचा इफेक्ट होऊन ते शरीरावरती तसं दाखवतं. जे गांद्या वगैरे उठतात, किंवा खाज सुटते आपल्याला, किंवा पित्त बाहेर पडताना म्हणजे ओमेटिंग होतं कुणाला किंवा काय असं, ते व्हेरी गुड. विरुद्ध आहार कुणाला घेतल्यामुळे काय ऍड असं करायचं आहे याच्यामध्ये? हा दादा. म्हणजे अ, विरुद्ध आहार घेतल्यामुळे जसं की दूध आणि कांदा किंवा कच्चा कांदा असं, आणि म्हणजे फ्रूट सॅलड मध्ये सुद्धा दूध असतं, फळं आणि दूध, आणि सोबत अजून तुळशीचं पान आणि दूध खाल्लं तरी पण तो विरुद्ध आहार आहे असं बाबांनी सांगितलं होतं एकदा. तर ह्यामुळे काय होतं, ते दोन वेगळे कंटेंट असलेले, म्हणजे केमिकली ते वेगळे दोन पदार्थ असल्यामुळे त्यांचं रिॲक्शन मधून आपल्या रक्तामध्ये ते येणं, आणि त्याच्यातून उद्भवणारा रोग म्हणजे त्वचारोग. जास्त तर विरुद्ध आहार केल्यामुळे त्वचारोग होतात असं मला वाटतं. ठीक आहे. ओके. कोणाला काय ऍड करायचं? रोहिणी ताई, अंजली ताई, श्वेता ताई, नीलम ताई, स्मिता ताई, पूजा ताई. मॅडम, मासे आणि दही एकत्र खाऊ नये असं म्हटलं जातं, आणि रात्रीचं दही खाऊ नये, ताक दही हे रात्री घेऊ नये असं म्हटलं जातं. पण काय होईल त्याच्याने? ऐश्वर्याताईंनी बऱ्यापैकी सांगायचा प्रयत्न केला की त्याच्याने त्वचेला त्रास होईल, पण नेमकं असं का होतंय, किंवा याच्या मागचं नेमकं गणित काय? थोडं सायंटिफिकली नाही सांगता येणार. ओके, ठीक आहे, चालेल. चला मग मी सांगतो, एक मिनिट. तर बेसिकली काय होतं की जेव्हा आपण खातो, विरुद्ध खातो, तर विरुद्ध म्हणजे काय की आपण जे काही असं चुकीचं खाऊ ज्याच्याने जेवण पचणार नाही, ते विरुद्ध. ते मी जेव्हा प्रेझेंटेशन मध्ये सांगेल त्याच्यामध्ये सांगेल. पण एखादी गोष्ट सडली असेल, म्हणजे एखादी गोष्ट जर नीट नाही झाली, दूध जर फाटलं गेलं, किंवा एखादी गोष्ट नीट, त्याचं काय म्हणतात, तुम्ही आगेवरती एखादी गोष्ट ठेवलेली आहे, ती नीट प्रोसेस नाही झाली, तर ती तशीच सडलेली राहील. ती सडलेली राहील, मग तो सडलेली म्हणजे कचरा झाला. तर जेव्हा आपण आपली जठरअग्नी जेव्हा प्रखर असते, त्याच्यामध्ये आपण जे काही अन्न टाकतो, ते जर अन्न XYZ कारणाने, ते XYZ कारण कोणते ते आपण बघूया, पण XYZ कारणाने ते जर अन्न पचलं नाही, तर ते काय होईल, सॉरी, जर त्याला नीट ते जठरअग्नीमध्ये पचलं नाही, तर ते सडून जाईल तिथल्या तिथे. एकदम सोपं लॉजिक, म्हणजे मी ते सायन्स कुठे जाणार नाही. जेवण पचलं नाही तर सडून जाईल,
आणि ते सडून गेल्यामुळे जे काय टॉक्सिन्स असतात, ज्याला आपण वात म्हणतो, ते टॉक्सिन्स मग पूर्ण शरीरात जायला सुरुवात होते. आणि मग इथे जे ईश्वराताईंनी सांगितलं, त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं, तो मुद्दा येतो की आपली त्वचा त्वचा हा एकमेव असा रंग आहे, आपल्या सप्तधातूंनी आपलं शरीर बनलेलं असतं. मी त्याच्यामध्ये जात नाही आता सप्तधातूंमध्ये. तर रस आणि रक्त या 2 धातूंनी आपली त्वचा बनलेली असते. तर सगळ्यात पहिले जो काही कचरा असतो, जे काही टॉक्सिन्स असतात, जे आपण जेवण न पचल्यामुळे होतात, ते सगळ्यात पहिले रस आणि रक्तामधून सगळ्यात पहिले त्वचेला अफेक्ट करतात. कारण त्वचा हा आपला सगळ्यात मोठा ऑर्गन आहे. जर शरीरातला सगळ्यात मोठा ऑर्गन असेल तर सगळ्यात पहिले त्वचा. तर जी काही सगळ्यात पहिले अफेक्ट होते ती त्वचा अफेक्ट होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्वचा ही रक्त आणि रस या 2 धातूंपासून बनलेली आहे. आणि जे टॉक्सिन्स जमा होतात ते सगळ्यात पहिले रक्तामध्ये जातात. आणि रक्तामध्ये गेल्यामुळे रक्त जे सगळ्यात ज्याला डायरेक्ट रिलेटेड आहे ते सगळ्यात पहिले आपलं खराब होतं. म्हणून आपली त्वचा खराब होते. तर त्वचेचे जेवढे पण आजार आहेत, मग ते तुमचे सोरायसिस पासून तर त्वचेचे जे पण काही आजार असतात, त्यांचे स्काल्प क्लिअर होत होत नाही, किंवा काय म्हणतात त्याला, केस गळत असतात, कुठे चट्टे पडतात वगैरे. हे सगळं आणि सगळं कुठे ना कुठे विरुद्ध आहारामुळे. अच्छा, विरुद्ध आहार फक्त त्वचेपुरतीच येऊन थांबतो का? नाही. मग जसा जसा तो वाढायला लागतो. पहिले शरीर परत तुम्हाला सिंबल देत असते पहिल्यापासून, की तुमचा विरुद्ध आहार होतोय, कुठेतरी पॅचेस पडायला लागतील. आपण त्याला इग्नोर करतो, आपण त्याला काही वेगळीच गोष्ट समजतो. मग शरीर हळूहळू स्कार्फ कोरडं करायला लागतं. तरी आपण त्याला इग्नोर करतो. शरीर वेगवेगळ्या लेव्हलवर येत असतो. पण एका लेव्हल नंतर मग शरीर हा जो वात असतो, हे जे टॉक्सिन्स असतात हे आता फक्त तुमच्या शरीराच्या अंगापर्यंत नाही, त्वचेपर्यंत नाही, मधल्या अंगापर्यंत घुसायला लागतात. आणि मग ते मज्जेमध्ये जातात. म्हणून आपल्याला अर्थरायटिस, नंतर ऑस्टिओपोरोसिस, हे सगळे वात आहे. संधिवात, आमवात, हे सगळे आमचे प्रकार आहेत. तर आता माझ्या मते जे 2 अंजलीताई, तुम्हाला सगळ्यात मेन म्हणजे अर्थरायटिस आहे. तर हं. अर्थरायटिसचं आयुर्वेद ज्याला कारण सांगते ते म्हणजे वातीमुळे. अर्थरायटिसचे जर पुढे प्रकार बघाल तर संधिवात असते, आमवात असते, वेगवेगळ्या प्रकारचे वात असतात. तर हा वात मुळात काय येतो? वात मुळात विरुद्ध आहारामुळे येतो. विरुद्ध आहारामुळे म्हणजे अन्न न पचल्यामुळे. आता अन्न हे XYZ खूप कारणांमुळे पचू नाही शकत. पण त्याच्यामुळे वात आणि त्याच्यामुळे त्वचा सगळ्यात पहिले खराब होते. हे सिंपल गणित आहे. इथे कोणाला काही शंका असतील ते विचारू शकतात, की आपली त्वचा सगळ्यात पहिले का मार खाते आणि मग दुसऱ्यानंतर हाड आपल्या का मार खातात. इथपर्यंत कोणाला काही शंका असतील ते विचारू शकतात. म्हणजे मग मी प्रेझेंटेशनवर मग आता एक-एक कोणकोणते कारणं असतात ते सांगायला सुरुवात करतो. चलो. कोणाच्या काही शंका नाही म्हणजे मी पुढे जातो. तरी शंका असेल तर चॅट बॉक्समध्ये टाकत चला. तर याच्यामध्ये आयुर्वेदमध्ये फार सुंदर म्हटलंय, की "अग्निमांदे सर्व रोगणा मूलम." म्हणजे तुमची जी जठर अग्नी आहे, तीच तुम्हाला एकतर सर्व रोगांपासून दूर करू शकेल किंवा सर्व रोगांना जवळ आणू शकते. आणि तेच तुमचं मूळ आहे. तर ही तुमची जठर अग्नी तुम्हाला जितकी तीव्र ठेवता येईल आणि जेवढी जठर अग्नी तुमची स्ट्राँग राहील, तेवढं तुमचं जेवण नीट पचेल. आणि एकदा आहार नीट पचल्यामुळे कुठेही आपण रोगांना आमंत्रण देत नाही. पण आता एक्झॅक्ट उलटं होतंय. आपली हीच अग्नी लिटरली झिरो झालेली आहे. लिटरली झिरो म्हणजे आपण जठर अग्नीची काळजीच घेत नाही. आपल्याला हे माहिती आहे, की जेवण अच्छा, आपल्याला माहिती आहे, की याच्यात 2 गणित असतात, की जेवण केल्यानंतर पाणी पिऊ नये. हे कोणी सांगतं. तर त्याच्याने आपल्याला सगळं माहिती आहे, की जठर-अग्नी मंदावते वगैरे ते वगैरे. तर पहिले म्हणजे मागच्या 40 ते 50 वर्षापर्यंत मॉडर्न सायन्स याला एक्सेप्ट करायचं नाही. कारण जठर-अग्नी ते कुठे कोणी अग्नी पाहिली, काय पाहिलं वगैरे. पण हळू मग मॉडर्न सायन्सने एक्सेप्ट करायला लागलं, की अ, जेवण केल्यानंतर जर पाणी पिलं तर शरीरातलं जे आपलं ॲसिड असतं, ॲसिटिक ॲसिड असते किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड असते, ज्याला आपण पित्त म्हणतो. ते पित्त डिझॉल्व्ह व्हायला कमी होतं. HClची पीएच कमी होते आणि त्याची ॲसिडिटी कमी होते. आता हे मॉडर्न सायन्स सांगते. पण जेव्हा ट्रेडिशनल सायन्स सांगायचे त्यांनी फार पहिलेच सांगितले, की तुम्ही तुमची अग्नी मंदावायला नको असं जेवण राहायला पाहिजे. मग ते वेगवेगळ्या कारणाने आपली अग्नी मंदू शकते. आता ते आपण वन बाय वन बघूया. तर सगळ्यात पहिले म्हणजे संयोग विरुद्ध. आता ते म्हणजे काय? तर परस्पर गुणधर्म असलेलं. मग त्याच्यात तुम्ही आता दूध, मासे वगैरे ते सांगितलं. पण परस्पर गुणधर्म, गुणधर्म हा शब्द लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. कारण खूप वेळेला आपल्याला एखादी गोष्ट थंडी दिसते, पण ती तिच्या एक्झॅक्ट विरुद्ध धर्म असू शकतो. फॉर एक्झाम्पल दही आपल्याला वाटायला, दिसायला थंडी दिसते, पण दही फार गरम असते. असं. खूप वेळेला एखादी गोष्ट आपल्याला गोड वाटते, पण तिचा गुणधर्म हा कडू असतो. तर म्हणून गुणधर्म हा शब्द मी लक्षात ठेवते, ना की फिजिकल अपीअरन्स. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला जरी फिजिकली
ती वाटत असेल पण त्याचा गुणधर्म हा अपोजिट असू शकते. जसं फॉर एक्झाम्पल ऍसिड आपलं काय म्हणतात त्याला, जरी आपल्याला सकाळी आवळा हा ऍसिडिक, सगळ्यांना माहिती आहे आवळा म्हणजे सिट्रिक ऍसिड असते, जरी तो आपल्याला ऍसिड वाटतो तरी तो शरीरात ऍज अ बेस म्हणून काम करत असतो. म्हणजे त्याची ऍसिडिटी अराउंड 7.5 ते 8 होऊन जाते जेव्हा आपल्या शरीरात जातो. जे जर तुम्ही आवळा आता जर भिंतीवरती किंवा पीएच पेपरवरती पिळला तर त्याची पीएच 2 ते 2.5 असते. म्हणजे सांगायचा अर्थ की यांचे गुणधर्म वेगळे असू शकतात, म्हणून गुणधर्म हा शब्द मी परत परत वापरतोय. गुणधर्म विरुद्ध असले पाहिजे. दुसरं म्हणजे वीर्य विरुद्ध. ते म्हणजे काय, उष्ण आणि शीत हे कधीही सोबत खायचे नाही, म्हणजे गरम व थंड. तिसरं संस्कार विरुद्ध. संस्कार म्हणजे आयुर्वेदिक मध्ये संस्कार म्हणजे प्रोसेसिंगला म्हणायचे, की तुम्ही त्याला कशा पद्धतीने शिजवताय, कशा पद्धतीने अन्न बनवताय, दॅट इज संस्कार विरुद्ध. चौथी म्हणजे मात्रा विरुद्ध. तुम्ही किती प्रमाणात खाताय, कसं प्रमाण तुमचं बरोबर आहे का, जे कॉम्बिनेशन करताय 4-5 तिखट टाकताय का, मीठ टाकताय, जे काय तुम्ही जिरे मोहरी टाकत असेल फोडणीला त्यांचं प्रमाण बरोबर आहे का, ते म्हणजे प्रमाण डोस. पाचवं म्हणजे सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे काल विरुद्ध. पण खूप वेळेला हिवाळ्यात पण आईस्क्रीम खातो, उन्हाळ्यात पण गरम वस्तू खातो, उन्हाळ्यात दही खातो, उन्हाळ्यात गुळ खातो. ह्या गोष्टी फार 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 चुकीच्या आहेत आणि त्याच्यामुळे विरुद्ध आहार होतो, त्याच्यामुळे वात होतो, त्याच्यामुळे त्वचेचे आहार होतात. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे अवस्था विरुद्ध. माझे शारीरिक, पहिले मी जसं म्हणतो, पहिले आपलं शरीर समजून घ्या. आपलं शरीर वाताचं आहे, पित्ताचं आहे, कफाचं आहे, की आपलं शरीर हे मला काय सूट होतो, काय नाही सूट होत, हे पहिले ओळखून घेणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यानुसार आपला आहार असायला पाहिजे, तो म्हणजे शरीराच्या स्थितीनुसार अन्न आहार. आता जिथे या 6 मध्ये कुठे पण गडबड झाली की तो विरुद्ध आहार होतो. आपल्याला विरुद्ध आहार म्हणजे तुम्ही जे मासे, दूध, जे काय कॉम्बिनेशन सांगितलं, फळ, दूध, हे सगळं फळल्या कॅटेगरीमध्ये जातं. रेस्ट 5 कॅटेगरीचा आपण विचार पण नाही करत किंवा आपल्याला माहिती पण नसतं. कुठेतरी आपण ऐकलेलं आहे, कुठेतरी आपल्याला ह्या पद्धती माहितीये, पण ते आपण मिस आउट करतो. जसं जेवताना मस्त पोटभर हॉटेलमध्ये जेवण वगैरे करतो, गरम गरम जेवण खातो, थंड जेवण असलं तर ऑर्डर परत त्याला करायला सांगतो, जेवण करतो आणि जस्ट जेवण झाल्या झाल्या थंड डेझर्ट खातो. गलत. मी येईल त्याच्यामध्ये एक एक येईल. पण सांगायचा अर्थ की प्रत्येक प्रकारे आपला कुठे ना कुठे विरुद्ध आहार घेतला जातो, तो एकदा बघणं फार महत्वाचं आहे. तर एक एक आपण मध्ये जाऊया. सगळ्यात पहिलं म्हणजे संयोग विरुद्ध. जसं मी सांगितलं, परस्पर विरोधी गुणधर्म असलेले पदार्थ सोबत नाही खायचे. मग ते कोणकोणते? हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या किंवा बघून घ्या. सगळ्यात पहिले दूध, मासे सगळ्यांनाच माहिती आहे. दूध, फळे. आता फळांमध्ये पण काय गडबड आहे? इथे फार मोठं मिसकन्सेप्शन आहे, की आपण सगळे फळं कॅटेगराईज करून टाकतो, की फळ आणि दूध सोबत नाही खायचं. पण दुधासोबत ऍसिड चालत नाही. दॅट इज सिट्रिक ऍसिड चालत नाही. कारण दूध इटसेल्फ स्वतः लॅक्टिक ऍसिड असते. तर जे काही आंबट पदार्थ आहे ते दुधासोबत चालत नसतात. म्हणून केळी आंबट आहे, संत्री आंबट आहे, पपईचा गुणधर्म हा आंबट असतो. जर तुमच्याकडे गोड आंबा असेल तर आंबा आंबट पण होऊ शकतो, गोड पण होऊ शकतो. पण जर गोड असेल तर ते तुम्ही खाऊ शकता. गोड आंबा एक्सेप्शन आहे. सगळ्यात मेन एक्सेप्शन आहे, ते मी मुद्दाहून मागे सगळ्यात शेवटी टाकतो, पण टाकलं पण याच्यात. हा, दूध आणि आवळा बिंदास घेऊ शकतात. सगळ्यात मेन कॉम्बिनेशन हे आपल्याला माहित नसतं, कारण आपल्याला वाटतं आवळा आंबट आहे. पण आयुर्वेदनुसार दूध आणि आवळा घेऊ शकतो, ज्यांना घ्यायचं असेल तर. जबरदस्ती घ्यायचं नाही, कारण सूट होत नाही. पण त्याच्या व्यतिरिक्त दुधात कोणतेही फळ घेत नाही, दुधामध्ये मीठ घेत नाही. तर मीठ म्हणजे नुसतं आपलं मीठ का, टाटा सॉल्ट वगैरे तसं नाही. मीठ म्हणजे बेसिकली आपण जे पण काही अन्न खातोय ते एक तर साखरेमध्ये कन्व्हर्ट होतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिठामध्ये कन्व्हर्ट होते. मिठामध्ये कन्व्हर्ट होते म्हणजे त्याला टेस्ट डेव्हलप करायसाठी वेगवेगळ्या प्रकारची टेस्ट दिली, मीठ हे केलं जातं. तुम्ही ब्रेड खाल, ब्रेड पण तुमच्या नमकीन पासून बनलेलं आहे. आपण चहा टोस्ट खातो, चहा बिस्किट खातो, बिस्किट इज इटसेल्फ मीठ, बिस्किट नमकीन आहे. चहा म्हणजे दूध, विरुद्ध आहार. इथेच विरुद्ध आहार होतो. आपण खाकरा खातो, नाश्ता करताना आपण पोहे खातो, त्याच्यासोबत दूध पितो, विरुद्ध आहार आहे, कम्प्लीट विरुद्ध. कारण पोह्यामध्ये मीठ टाकलेलं असतं, कधी कधी आपण वरतून मीठ घेतो. जे काही आपण नाश्त्यामध्ये बनवून खातो तिथे कुठे ना कुठे मीठ टाकलेलं असतं आणि लगेच आपण त्याच्या मागे पुढे, किंवा मुलांना सकाळी घाईघाईत डब्बा बनवायला वेळ नसतो, नाश्ता करायला वेळ नसतो, त्यांना दूध पाजून देतो आणि थोडंसं काही नाहीच झालं तर अंडी उकळून तिखट मीठ टाकून प्लस दूध आपण देतो. कम्प्लीट विरुद्ध आहार आहे. तर मीठ म्हणजे नुसतं मीठ नाही, आपल्या अन्नामध्ये खाकरा, नमकीन, बिस्किट, जे काय तुम्ही ते सकाळी देतात त्याच्यामध्ये टोटल मीठ येतं, तर ते बिलकुल नसलं असं पाहिजे. सगळ्यात मेन म्हणजे ऐश्वर्या त्यांनी सांगितलं, कांदा आणि दूध. हे आपल्याला माहित असतं, कांदा मुद्दामून आणि दूध कोणी घेत नाही, पण सलादमध्ये सगळ्यात पहिले कांदा असते आणि दही असते. कम्प्लीट अपोजिट फूड. सलाद बिलकुल टाळायला पाहिजे. रॉ खायला पाहिजे, नुसती काकडी खायला पाहिजे, नुसतं टोमॅटो खायला पाहिजे.
आणि मग त्याच्यानंतर जेव्हा जेवण सुरू झाल्यानंतर त्याच्यानंतर हळूहळू दही घ्यायला पाहिजे, पण सोबत कधी नको. दूध प्लस आंबट मी सांगितलं. मध प्लस गरम पदार्थ. मधासोबत कोणतेही गरम पदार्थ घेत नाही. मध आणि तूप सगळ्यात सगळ्यात मेन, म्हणजे जर सगळ्यात मोठा विरुद्ध आहार असेल तर कॉम्बिनेशन असतं मध आणि तूप. पण हे जर समान प्रमाणात घेतलं तरच याचं सगळं कॉम्बिनेशन होतं. फार लोकांचा गैरसमज आहे की ते कॅटेगराईज करून घेतात की मध आणि तूप हे नेहमी विरुद्धच असतं का, तर जे समान प्रमाणात घेऊ तेव्हाच ते विरुद्ध असतं. म्हणून जेव्हा आपण पंचामृत घेतो त्याच्यात मध टाकतो, पाणी टाकतो, दूध टाकतो, तर कधीही मध आणि तूप एक्झॅक्ट प्रमाणात टाकत नाही. जर मध 1 चमचा टाकलं असेल तर कधी तूप आपण डबल करतो किंवा व्हाईस वर्सा करतो. तूप 1 चमचा टाकलं असेल तर मध डबल करतात. जे प्रॉपर शास्त्रीय पद्धतीने पंचामृत बनवत असतील ते तर. समान प्रमाणात दोषी असतं. मांस आणि दूध आपल्याला माहिती आहे. दही आणि मासे. दूध आणि उडदाची डाळ हे खूप महत्वाचे आहे. सगळ्यात दुसरं जर म्हटलं पॉइझनस असतं ते दूध आणि उडद. त्याच्यामुळे दही वडे खायचे नाही. बिलकुल नाही खायचे. आणि दही वडा खायचाच असेल तर मुगाचे वडे खाऊ शकता. हे असलं परस्पर विरोधी गुणधर्म असलेले पदार्थ. आपल्याला सगळ्यांना माहिती, पण कुठेतरी घाई गडबडीत आपण मिस करून जातो. जसं काही सकाळचा नाश्ता सांगितला, सलाद सांगताना सांगतो, सबकॉन्शियसली हा विरुद्ध होऊन जातो. तर याची काळजी घेतली पाहिजे. पुढचं म्हणजे वीर्य विरुद्ध. वीर्य म्हणजे उष्ण आणि शीत सोबत नसलेलं. सोपं गणित आहे. जसं मी सांगितलं, जेवल्यानंतर जेवण गरम गरम खातो त्याच्यानंतर एकदम थंड नाही खाल्लं पाहिजे. गरम चहा आणि आईस्क्रीम सोबत नाही खाल्ली पाहिजे. गरम दूध आपण सकाळी पितो, मस्त गरम गरम दूध पितो आणि फळं थंडी असतात. अपोजिट कॉम्बिनेशन. मुळात दुधासोबत फळे खातच नाही, पण त्यातल्या त्यात जर खायची असली तर नॉर्मल रूम टेम्परेचर मधली फळं पाहिजे. दही आणि गरम भात खातो. अगेन दही जस्ट फ्रीज मधून काढलेलं असतं, भात गरम असतो. मांसाहार उष्ण असतं. दूध थंड घेतो किंवा गरम घेतो, किंवा खूप वेळेला जेवल्यानंतर घट्ट पाणी पितो. आता पाणी कसं प्यायचं, काय प्यायचं याच्याबद्दल पण आपण डिटेलमध्ये बोलणार आहे पुढच्या आहाराच्या सेक्शनला. पण जेवल्यानंतर लगेच पाणी जर इन केस प्यायचं पण असेल तर थंड पाणी प्यायचं टाळायचं. नंतर खूप वेळेला आपल्याला सवय असते की जेवण यायपर्यंत आपण कोल्ड ड्रिंक्स ऑर्डर करतो किंवा काहीच नसलं तरी काहीतरी मुद्दामून थंड ऑर्डर करतो वगैरे. ते बिलकुल घ्यायचे नाही. गरम सूप, थंड दही सोबत घ्यायचे नाही. तेलात तळलेले पदार्थ आणि कोल्ड ड्रिंक सोबत घ्यायचे नाही. बेसिक नियम हे सगळ्यांना माहित असतात, पण चुका करून टाकतो आपण. तिसरं म्हणजे संस्कार विरुद्ध. आता संस्कार विरुद्ध म्हणजे आपण जेवण कसं बनवतो, काय बनवतो. अयोग्य पद्धतीने बनवलं तर कुठेतरी ते अन्न पोटात सडायच्या ऐवजी ताटातच सडून येईल. तर त्याच्यामुळे अयोग्य पद्धतीने जेवण किंवा शिजवायचे. परत याच्यामध्ये वेगवेगळ्या खूप डिटेलिंग मध्ये मी जात नाहीये, वरवरच टच करतो. पण तुम्हाला माझ्यापेक्षा कदाचित चांगलं माहिती आहे, की जेवण कसं बनवायचं आणि कसं नीट शिजवायचं. इथे माझी एक्सपर्टी नाही. तर त्यातल्या त्यात गरम केलेलं दही खायचं नाही. परत गरम केलेलं, जे आपण प्रत्येक वेळेला बाहेर तळलेले पदार्थ खातो ना, ते मल्टी बॉइल्ड ऑइल असतात. प्रत्येक वेळेला उरलेलं-सुरलेलं तेल गरम केलेलं. त्याच्यामुळे अयोग्य संस्कार होतात त्याच्यावर. जळलेलं किंवा खूप बर्न खायचं नाही. त्याच्यामुळे आपण म्हणतो, की बार्बेक्यू जे फूड खातो, ते खायला टाळले गेले पाहिजे. शिळे अन्न असलं तर मग सकाळी परत आपण त्याला फोडणी देतो, गरम करतो. डबल प्रोसेस होतं. त्याच्यावर संस्कार होतात. अर्धवट शिजलेलं मांस, अर्धसंस्कार आहे. श्वेताताई, हो, तुमचा हात मी बघितलाय. एवढं होऊन जाऊ द्या, मग बोलतो. किंवा मग खूप वेळेला आपण जो गॅस असतो किंवा तेल असतं, तेलच खराब वगैरे असतं. तर याच्याने संस्कार चुकीचे होत असतात. म्हणजे प्रोसेस चुकीची होत असते. मी स्क्रीन शेअरिंग बंद करतो आणि तुमच्यावर येतो. एक मिनिट, पाणी पिऊ द्या. अंजली ताई, झोप लागली? नाही नाही. माहिती आहे सगळ्यांना, पण एक मला सांगणं काम आहे की या चुका होऊ शकतात आणि मोस्टली होतातच आपल्याकडून. ऐश्वर्याताई तुम्ही बोलू शकतात, मग श्वेताताई. की तुमच्या पहिल्यापासून हँड रेज असेल तर तुम्ही तो हँड काढून घ्या, म्हणजे मी श्वेताताई कडून जातो. ओके, ठीक आहे. श्वेताताई, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा? हा. अ, गरम केलेले दही आणि मगाशी सांगितलेलं की मधासोबत काय कोणतीही वस्तू गरम नको. मग ते बऱ्याच ठिकाणी ऐकलंय की सकाळी गरम पाणी, मध, लिंबू घ्या. हा, ते ते एक विचारायचं होतं. आणि दही म्हणजे बऱ्याच रेसिपीज मध्ये आता सध्या दही वापरायला सुरुवात केली, तर ते बरोबर आहे की चुकीचं आहे? कांदा, टोमॅटो वगैरे तो मसाला भाजताना त्याच्यामध्ये टाकलं जातं. आम्ही रेसिपी जेव्हा बघतो तर त्यावेळेला तो वापर होतो त्याच्यामध्ये. व्हेरी गुड. बरोबर. हा. दोघी प्रश्न खूप सुंदर. तर सगळ्यात पहिले आपल्याला
आणि आपल्याला सांगितलं जातं की आपण बघितलं पण आहे की गरम पाणी आणि मध प्यायचं. पण कुठेतरी हे जो आपल्याला सांगतो एक तर त्याला माहित नसतं किंवा आपल्याला माहित नसतं की हे दोघी गरम आहे. तर याची ऍक्च्युअली मेथड कसं असते, जेव्हा समोरचा सांगतो गरम पाणी आणि मध घ्या, तेव्हा त्याचं ऍक्च्युअली गणित असतं की गरम पाणी करा पहिले, परत त्या पाण्याला शांत होऊ द्या आणि मग त्याच्यामध्ये मध टाका. हे त्याचं गणित असतं. तर पहिले पाणी जे आपण गरम करतो ते परत रूम टेम्परेचर व्हायला पाहिजे, मग त्याच्यामध्ये मध टाकायला पाहिजे. कारण जर नुसतं नॉर्मल पाण्यामध्ये घेतलं विदाऊट न गरम करतात, तर मध हे त्याच्यामध्ये नीट काय म्हणतात घुलणारच नाही. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले पाणी जेव्हा आपण गरम करतो तेव्हा त्याला नॉर्मल भाषेमध्ये म्हणतो की पाणी पतलं झालं आणि मग पाणी पतलं झाल्यानंतर त्याला थंड करतो आणि त्याच्यामध्ये मध टाकून मग ते आपण डिटॉक्स म्हणून पाहतो. तुम्हाला डिटॉक्ससाठी सांगितलं असेल किंवा फॅट बर्न करायसाठी मध आणि गरम पाणी सांगितलं जातं. तर ते अशा पद्धतीने घेतात. पाणी गरम करायचं, त्याला रूम टेम्परेचरवर आणायचं, मग त्याच्यात मध टाकायचं. म्हणजे ते आपण पिऊ शकतो. हा होता पहिल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. पाणी गरम करायचंच असतं, पण त्याला परत नॉर्मलवर येऊ द्यायचं. नॉर्मल म्हणजे पूर्ण आणि नॉर्मल की कोमट बेसिक ठेवायचं? म्हणजे किंवा कोमटपेक्षा म्हणजे एकदम गरम नको. कोमट झालं तरी चालतंय. कारण नंतर जसं-जसं आपण पितो तसं-तसं ते आपल्या तोंडातच जर आणि पाणी पण चावून-चावून खायचं असतं, कोणी ऐकलं असेल तर. तर जेव्हा तोंडात असतं तेव्हाच ते आपल्या रूम टेम्परेचरवर होऊन जातं. पण हेच जर अच्छा. तुम्ही गरम केलं तर शरीरात पण ते गरमच जाईल पाणी. तो कोमट हं. किंवा नॉर्मल पण झालेलं चालतं. ओके. ठीक आहे. आणि दुसरा प्रश्न होता की हा रेसिपीमध्ये दही टाकायची का? तर टेक्निकली आयडियली परत तुम्ही जेव्हा फोडणीमध्ये टाकताय तर फोडणीमध्ये तेल पण येतंय. मीठ तर असतंच पण तेल पण असतं. तर तेल आणि दही सोबत नाही द्यायला पाहिजे. तर टेक्निकली तर नाही टाकायला पाहिजे. पण तेच टेस्ट बड डेव्हलप करायसाठी चवीसाठी आपण कुठेतरी साखर जास्ती प्रमाणात टाकतो, मीठ जास्ती प्रोसेस्ड फूड म्हणजे काय? फॅट्स आपलं सॉरी सॉल्ट आणि शुगर या 2च गोष्टी जास्ती प्रमाणात वेगवेगळ्या कॉम्बिनेशननुसार टाकले जातात, जेणेकरून आपल्याला प्रोसेस्ड फूड आवडते. म्हणून आपल्याला पिझ्झा, बर्गर आवडतो. जबकी आहे तो पावच. पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्टचे कॉम्बिनेशन इतके टाकले जातात, की आपण त्या चवीमध्ये फसतो. तेच सेम आता दह्यासोबत होतं, की दह्यामुळे आपली टेस्ट एन्हान्स होते, चव बिल्ड होते. बाकी दुसरंही काही कारण नाही. तर त्याच्यामुळे पण ॲक्चुअली विरुद्ध आहार व्हायला लागतो. तर जर टेस्ट कंट्रोल करता येत असेल, दही नाही टाकलं तरी तो स्वयंपाक बनणार आहे, ती भाजी बनणार. फक्त काय होते, की टेस्ट इम्प्रूव्ह होते. तर जर टेस्ट विदाऊट इम्प्रूव्ह करून खाऊ शकत असाल, तर कधीही दही टाळलेली बरी. तर रायता खायचा की नाही मग आपण बिर्याणी वगैरे केली तर आपण कांद्याचा रायता बनवतो किंवा काकडीचा रायता बनवतो, विरुद्ध आहार, पायनॅपल रायता बनवतो. विरुद्ध आहार, विरुद्ध आहार. टोटल आणि त्यातल्या त्यात एखाद्या वेळेस तुम्ही काकडीसोबत तो पण विरुद्ध आहे, पण काकडीसोबत दही गेलं तर एखाद्या वेळेस चालून जाईल. पण कांदा आणि दही टोटल विरुद्ध आहार. कधीही दुधाच्या पदार्थासोबत कांदा खात नाही. सगळ्यात पहिला वात वाढेल आणि त्याच दिवशी तुम्हाला वात वाढल्यानंतर ब्लोटिंग तयार होईल. त्याच दिवशी म्हणून आपण म्हणतो मोस्टली बिर्याणी खाल्ल्यावर की जेवण पचलं नाही. आपल्याला ते काय वाटतं आपण खूप खाऊन घेतली म्हणून ते जेवण पचलं नाही. पण बिर्याणी खाताना सगळ्यात पहिले सलाद आपल्याला मार खात असतो आपला आणि त्याच्यामुळे ब्लोटिंग होते. किंवा मग बिर्याणी खायची असेल, खूप एन्जॉय मजा मारायची असेल, तर सलाद बाजूला राहू द्या. थोडी कोरडी वाटेल, त्याच्याने काय होईल, कोरडी वाटल्याने 2 घास कमी पण जातील, की जे ओव्हरफुल खातो ते पण कमी होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे विरुद्ध आहार पण नाही होणार. रोजच्या जेवणातली आपण जी कोशिंबीर करतो त्याच्यामध्ये काकडी आणि टोमॅटो चालतो. टोमॅटो चालतो का? काकडी, टोमॅटो चालतो. त्याच्यामध्ये मेथी टाकू शकतात किंवा हिरव्या भाज्या टाकू शकतात मस्त. त्याच्यात मध्ये लिंबू वगैरे पिळला, मस्त तिखट टाकलं, थोडंसं चवीसाठी मीठ पण टाकलं तरी चालतं. पण दही नको. ओके. हां. हां. आता याच्यानंतर जेवल्यानंतर तुम्ही जर दह्यामध्ये पाणी टाकलं म्हणजे ताक तयार केलं, त्याला मस्त आपण हे करून घेतलं आणि त्यातला ते फेस तो बाहेरचा काढून फक्त जर खालचं केलं तर ताक पिलेलं चालतं. पण दही नको. कारण ताक हं. हे थंड असतं, उष्ण नसतं. म्हणून आपण उन्हाळ्यात ताक पितो. आणि त्याच्यामध्ये जर जिऱ्याची पोड म्हणतो, पूड वगैरे टाकली तर अजूनच मस्त. म्हणजे जेवण पण पचतं आणि त्याची शीतलता अजून वाढून जाते. त्याची उष्णता कमी होऊन जाते. नाही, आपण कोशिंबीर करतो ना रोजच्या जेवणामध्ये, मग त्याच्यामध्ये आपण कोशिंबीरमध्ये दही घालतोच ना, असं म्हणते. नाही नाही. डालने का, नहीं डालने का. ओके. बिलकुल ओके. नहीं. मग रायता करताना आपण कांदा सोडून बाकीचं घालू शकतो ना, म्हणजे काकडी, गाजर असं? काकडी आणि सॉरी दही आणि टोमॅटो विरुद्ध आहार होणार. अगेन दोघी ऍसिड आहेत. नाही, फक्त मग गाजर काकडी टाकू गाजर म्हणा. शकतात. गाजर टाकू शकतात. गा- गाजर टाकू शकतात. मुळा नाही टाकू शकणार. गाजर टाकू शकतात किंवा काकडी टाकू शकतात. पण शक्यतो
फ्रुट्स जे आहेत, मग हे गाजर वगैरे हे सगळे फळांमध्येच आले, तर हे यांना एकटे खायला पाहिजे. म्हणजे त्यांचं चांगलं आपल्याला ऍब्सॉर्प्शन होतं. म्हणजे सॅलेड सेपरेट खायचं आणि दही सेपरेट खायचं. एक्झॅक्टली. ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं. जसं आता मी ते मॉडर्न सायन्सच्या वेळेला येईल ते म्हणून सांगतो. आता जस्ट टच करून देतो, की सलाद कधी पण आपण जेवायच्या पहिले खात असतो. हे मी तुम्हाला पर्सनल फोन करून सांगितलं होतं. तर ते जर खाल्लं तर सगळ्यात पहिले फायबर्स जे असतात, जे सलाड असतं ते पचून जातं. सलाद पचायला फार सोपं असतंय. आणि मग नंतर आपण दही खातो जेवल्यानंतर. जेवल्यानंतर किंवा जेवण करता करता शेवटी एकदम सुरुवातीपासून दही खायचं नसतं. तेव्हा तोवर आपलं जे सलाद असतं ते पचून गेलेलं असतं. पण सोबत खायचं नाही. दह्यासोबत खूप चुका होतात. आपल्या सगळ्यात जास्त चुका होतात दह्यासोबत आणि दुधासोबत. बाकी आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात. दुधासोबत कशी चूक होते, की दूध म्हणजे आपण डायरेक्ट दूध तर नाही, लहान मुलं पितात, पण आपण मोस्टली लेडीज दूध नाही पीत, चहा पितात आणि मग चहा प्यायला लागले, की चहासोबत काहीतरी कॉम्बिनेशन चुकूनच जातं. एक तर आपण त्याच्यासोबत चहा, बिस्किट, खारी, टोस्ट, अमकं-ढमकं खाऊन घेतो. आता सध्या खापकरा, ठिपला काही-काही खाऊन घेतो किंवा काहीच नसलं तर पोळी खातो. आता पोळी खाताना पण कणकेमध्ये आपण थोडीसं मीठ टाकतोच. खूप लोकांना चहा-पोळी खाऊन कामाला जायची सवय असते, की लवकर होऊन जातो, नाश्ता बनवायची गरज नाही पडत, चहा पण पिला जातो, सुस्ती पण निघून जाते आणि पोट पण भरतं. पण मग पोळीमध्ये मीठ असतं आपल्या कणकेमध्ये. तो गलत. तर सगळ्यात जास्ती आपण दुधाने आणि दह्यानेच मार खातो. त्याच्यामुळे मी म्हणतो, की जर तुम्ही खूप कन्फ्यूज असाल ना, तर दूध आणि दहीच कमी करा हळू-हळू. म्हणजे काही फायदा नाही तर काही तोटा पण नाही होणार. झिरो तरी होऊन जाईल. पण आता कसं आहे, कन्फ्युजिंगच्या नादात काही चुकीच्या खाण्यामध्ये फायदा तर होत नाही त्या सलाद खायचा, पण लॉस होऊन राहिलेला आहे. समजा? कळालं इथपर्यंत? हो. मला वरण भात झाले का? हां, हॅलो. बोला ताई. मला वरण भात दही खायला आवडतं, तर ते चालेल का? हां, मग वरण भातात तूप नका टाकू फक्त. अच्छा, तूप नाही टाकायचं, पण वरणात आपण तूप टाकतो ना. म्हणूनच ते म्हणतो. मग मग जर तूप टाकायचं असेल तर दही नका खाऊ. दही खायचं असेल तर तूप नका टाकू म्हणून. ओके. म्हणून मी तुम्हाला खायचं की नाही ते नाही सांगितलं. मी सांगितलं की तूप अव्हॉइड करा जर दही आवडत असेल तर. आणि जर तुपाशिवाय मजाच येत नसेल तर मग दही अव्हॉइड करा. 2 ऑप्शन आहे. ओके. ठीक आहे? चलो आगे जाते. तर 3 दोष झाले. संस्कार दोष झाला, प्रक्रिया दोष झाला. चौथं म्हणजे असतं की मात्रा विरुद्ध. आता परत किती खायला पाहिजे, किती नाही प्रत्येकाची भूक असते. पण तेच कोणतीही गोष्ट एक्स्ट्रीम नको, जास्ती पण नको, कमी पण नको. हे कॉमन आहे, की जास्ती गोड नको, जास्ती तिखट नको, जास्ती तेलकट नको, खूप कमी पण अन्न नको, अति उपवास करणं नको, ओव्हर ईटिंग नको, पचनशक्तीपेक्षा जास्ती नको. हे फार सोपं आहे. पण तरी आपण कुठेतरी हा प्रमाण मिस करून देतो. अच्छा किती खायला पाहिजे याचं गणित माहिती आहे का? किती खायला पाहिजे ऐकलं असेल खूप महिलांनी, की मी किती अन्न खायला पाहिजे. मला कसं कळेल माझं अन्न मी किती खायला पाहिजे? 3/4. व्हेरी गुड. 3/4. तर 3/4 हे माझं प्रमाण कसं कळेल मला? तर पहिले आपण जे नॉर्मल जेवण करतोय त्याच्यात आपल्याला आपलं प्रमाण माहीत असतं, की मी 2.5 पोळ्या खाऊ शकते, 3 पोळ्या खाऊ शकते, एक काय म्हणतात एवढूसा भात खाऊ शकते. तो प्रमाण माहीत असतो. आता एकदा आपल्याला ते प्रमाण माहीत असलं, की मुद्दामून त्याचे 3/4 करायचे किंवा 2:3 करायचे. 3चे 2 भाग करायचे, 1 भाग राहू द्यायचा आणि फक्त 2च भाग खायचे. तेवढं आपण जेवायला पाहिजे. म्हणजे एकदम फुल पण नको, कमी पण नको. कारण सगळ्यात पहिले तुम्हाला ॲसिडिटी झाल्यावर छातीत दुखायला लागतं बघा. खूप महिलांना जळजळ होते. आपण म्हणतो छातीत जळजळ होते. तर ती नेमकी का जळजळ होते? खूप खाल्ल्यावर किंवा खूप स्पायसी खाल्ल्यावर छातीत जळजळ होते. तर त्याच्या मागचं काय कारण आहे? अपचन. पण का? म्हणजे अपचनामुळे छातीलाच का दुखतंय? तुमचे काय म्हणतात लंग्स पण दुखू शकतात, पोट पण दुखू शकतं. जेवण तर पोटातच पचतंय. मग पोटाच्या ऐवजी वरती छातीत का दुखतंय? तर ऍसिड अन्ननलिकेत शिरतं ना, आपल्या वर येतं, वर येतं ना पित्त. व्हेरी गुड. तर आपली जी अन्ननलिका असते म्हणजे इसोफिगस मधून जी अन्ननलिका जात असते, ती आणि आपली जे हृदयाची जी असते, जे व्हॉल्व्ह असतो हृदयाचा, ते दोघी एका बाजूला असतात. तर जेव्हा आपण खूप एक्सेस जेवण जेवतो म्हणजे
जसं अंजलीताईंनी सांगितलं 3:4, पण आपण 4 पैकी 4 खातो, कदाचित 4 पेक्षा 5 पण खाऊन घेतो. तेव्हा मग कुठेतरी आपलं जेवण वर यायला सुरुवात होते आणि ते पचायसाठी तिथे ऍसिड असते आपलं, जे मी सांगितलं हायड्रोक्लोरिक ऍसिड. ते ऍसिड मग प्रत्येक वेळेला आपल्या हृदयाकडे, हृदयाच्या वॉल्सकडे, आजूबाजूच्या पेशींकडे टच होत जातं. ते घडी-घडी टच होतं, बाहेर येतं, टच येतं, बाहेर येतं. असं प्रत्येक वेळेला टच येऊन खाली येतं, टच येऊन खाली येतं. जसं पेट्रोलचा काटा असतो तसा. आणि जेव्हा जेव्हा टच होतं तेव्हा आपल्या छातीत जळजळ व्हायला सुरुवात करते. ते सगळ्यात 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 चुकीची गोष्ट आहे ती, की छातीत जळजळ व्हायला नाही पाहिजे. कारण मग काय होतं, लांडगा आजारी आल्यासारखी सिच्युएशन होते. खूप वेळेला आपल्याला काय वाटतं आज ऍसिडिटी झाली म्हणून कदाचित छातीत जळजळ होते किंवा छाती माझी दुखत असेल. पण कदाचित छाती ही वेगळ्या कारणाने पण दुखू शकते. तुम्हाला समजलं असेल मी काय म्हणतोय ते. तर मग ती माझी छाती कोणत्या कारणाने दुखते? ती ऍसिडिटीमुळे दुखते, की त्या कारणामुळे दुखते, की माझे हृदयाचे ठोके कमी व्हायला लागले, की हृदयाला प्रेशर आला? हे मग आपलं त्यावेळेला कन्फ्युजन होतं. जेव्हा आपण सतत जर जेवण करत गेलो, तर प्रत्येक वेळेला आपल्याला ऍसिड रिफ्लक्स होतात आणि त्याचं शरीर आपण युज्ड होऊन जातो. जसं आपण चालनाला बघितलं होतं, की बॉडी एक वेळेला म्हणते, की ठीक आहे ना, एवढ्या याला लागतंच ऍसिड, तर मी एवढं करतच जाईल, पाठवतच जाईल. मग तो हृदयाचा ठोका आहे, की आपल्या हृदयामुळे आपल्याला छाती दुखते, की आपल्याला अन्नामुळे दुखते, हे कुठेतरी आपल्याला मिस आउट होऊन जातं कळणं. त्याच्यामुळे जेवण नेहमी 3:4 किंवा 2:3 हेच घ्यायला पाहिजे. तर एक सोपं होतं मात्रा विरुद्ध, ते सगळ्यांना माहिती असतं. त्याच्यावर मी काही जास्ती जोर देत नाही. 5वं म्हणजे कालविरुद्ध. हे पण खूप महत्वाचं आहे. इथे सगळ्यात जास्ती आपल्या चुका होतात. चुकीच्या वेळी आणि चुकीच्या ऋतूत. आता चुकीची वेळ आपल्याला माहिती आहे. पण चुकीचे ऋतू पण फार महत्वाचे. सगळ्यात म्हणजे रात्री दही न खाणं हे सगळ्यांना माहिती आहे. नाही खायला पाहिजे. रात्री जड आणि तेलकट नाही खायला पाहिजे. पचायला खूप वेळ लागतो. हिवाळ्यात आजकाल अति हिवाळ्यात पण मी पाहिलंय 10-10, 9-9 डिग्री टेम्परेचर असलेल्या ठिकाणात पण आईस्क्रीम खातात. आमच्या इथे पण 8-9 टेम्परेचर आहे, पण आईस्क्रीमला तेवढीच गर्दी आहे जेवढी उन्हाळ्यात. फार चुकीचं आहे. उन्हाळ्यात फार गरम खाणे, तिखट खाणं अगदी चुकीचं आहे. उष्ण पडतंय, मग वात तयार होतो. उन्हाळ्यात भयंकर वात तयार होतो. सगळ्यात जास्ती वात हिवाळ्यात सगळ्यात 1 नंबर होतो, 2 नंबर उन्हाळ्यात तयार होतो. तर उन्हाळ्यात सगळं अन्नामुळे होतं, हिवाळ्यात वातावरणामुळे पण होतं. पण उन्हाळ्यात जो काही वात तयार होतो, तो कंप्लीट आपण गरम खातो, तिखट खातो. तेव्हा जास्ती लग्नाचे सीझन पण असतात. त्याच्यामुळे चुकीचा आहार खाल्ला जातो. आणि लग्नाचा सीझन हिवाळ्यात पण असतो. तर म्हणून सगळ्यात जास्ती हिवाळ्याचं सगळ्यात मेन कारण वातीचं हिवाळाच आहे म्हणजे टेम्परेचर आहे. पण डबल कारण हे एक्स्ट्रापोलेट होतात, की आपण बाहेरच्या हिवाळ्यात जास्ती खात असतो. लग्न असतात, सणसूद असते सगळ्यात जास्ती. त्याच्यामुळे जास्ती गरम व तिखट न खायला पाहिजे. सगळ्यात मेन म्हणजे भूक नसताना अननेसेसरी खायचं नाही. जोवर आपल्याला लेप्टिन आणि घ्रेलिन हे 2 हार्मोन सांगत नाही, तोवर जबरदस्ती त्यांच्या हार्मोनच्या विरुद्ध जायचं नाही. आणि खूप वेळेला जसं मी सांगितलं, आपण मुद्दामून आजारपणात एक तर खूप उपाशी राहतो किंवा जड अन्न खातो आणि मग गोळ्या घ्यायसाठी त्या धाकात वगैरे, तर अन्न हळू-हळू कमी करायला पाहिजे. तर हे सगळ्यात मेन आहे, की चुकीच्या वेळी आणि चुकीच्या कालविरुद्ध अन्न नव्हतं घ्यायला पाहिजे. सगळ्यात शेवटचं म्हणजे अवस्था विरुद्ध. आता इथे सगळ्यांना आपल्या शरीराची अवस्था माहिती असली पाहिजे, की मला काय जेवण पचतं, काय नाही पचत, माझी वात प्रकृती आहे की कफ प्रकृती आहे. तर ह्या सगळ्या प्रकृती आपल्याला माहिती पाहिजे. ते कसं ओळखायचं ते मी प्रत्येकाला फोनवरती सांगेन प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार. जर कोणाला माहिती नसेल तर, की माझी प्रकृती काय? हा प्रश्न असेल तर. पण आपल्याला आपली प्रकृती माहिती पाहिजे आयुर्वेदिकनुसार. बाकी सगळ्या गोष्टी तर माहितीच असतात, की आपण काय म्हणतात ग्लुकोज टॉलरंट आहे की नाही, आपल्याला पचतं की नाही, ही भाजी पचते की नाही, ह्या डाळी पचतात की नाही वगैरे हे प्रत्येकाचं आपल्याला आपलं माहीत असतं. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आपलं वात आहे का, कफ आहे का, पित्त आहे का, ह्या गोष्टी माहीत असल्या, तर हा जो 5वा जो आहार आहे, तो आपला चुकत नाही. आणि तो म्हणजे काय? शरीराच्या स्थितीनुसार वेगळं अयोग्य अन्न. ते म्हणजे काय? जसं मी सांगितलं आजारी असताना अन्न सगळ्यात मेन आणि त्यातल्या त्यात जड अन्न तर अजिबात खायचं नाही. फास्ट फूड अजिबात खायचं नाही. खूप वेळेला आपण गोळ्या घ्यायच्या धाकामध्ये जे समोर येईल ते खाऊन घेतो. भलेही गोळ्या नका घेऊ, त्या दिवशीचा डोस नका घेऊ. पण अंटिल अँड अनलेस टीबी किंवा कॅन्सर असेल तर. तर तुम्ही तो डोस चुकवून द्या, पण अन्न खाऊ नका. नाहीतर जेवढा वेळ तुम्हाला 1 दिवसात तुमचा ताप कमी होणार होता, त्याला 2 ते 3 दिवस लागतील विथ पॅरासिटामॉल. तापात दही आणि थंड पदार्थ खायचे नाही. पचन कमी असताना ज्या दिवशी ब्लोटिंग वगैरे होत असेल, गॅसेस असतील त्या दिवशी जेवण टाळावं आणि तेलकट अन्न तर अजिबात टाळून द्यावं. उपवासानंतर आपण उपवास सोडायची पण विशिष्ट पद्धत असते. जेव्हा मी फास्टिंगवर आपण लेक्चर घेऊ, तेव्हा मी सांगेल, की फास्टिंग नंतर डायरेक्ट जेवण करत नसतं आणि त्यातल्या त्यात जड जेवण म्हणजे डायरेक्ट भाजी-पोळी किंवा चपाती-भाकरी तर अजिबात खायची नसते. तर उपवासानंतर एकदम खायचं नाही. गर्भावस्थेत अति तिखट किंवा अति आंबट खायचं नाही. इनफॅक्ट पिरियड्समध्ये पण आणि होतं उलटं.
आपल्याला शरीर जास्ती आंबट आणि जास्ती तिखट खायचं सिंपल करत असतं. तर तेवढ्यापुरती टेस्टबडसाठी खायचं, पण जास्ती तिखट किंवा जास्ती आंबट खायचं नाही. कारण मग हार्मोनल डिसबॅलन्स होतात. व्यायामानंतर थंड पाणी प्यायचं नाही. आपला क्लास झाल्यानंतर पण शक्यतो पाणी प्यायचं टाळायचं आणि प्यायचंच असेल तर कोमट किंवा नॉर्मल गरम पाणी. आणि सगळ्यात मेन म्हणजे प्रकृतीने शरीरात उपवास करायचं थांबायचं. खूप 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 महत्वाचे. आता सगळे इरिस्पेक्टिव्ह ऑफ वात, पित्त, कफ कोणाला काही माहित नसतं तरी सगळे फास्टिंग करतात. कोणत्या ना कोणत्या प्रकारची फास्टिंग केलेलीच असते. काही न झालं तर आपण देवासाठी एक दिवस उपवास तरी करतो. पण ज्यांनी वात प्रकृतीचे आहे त्यांनी कधीही उपवास करायचा नाही आणि करायचाच असला तर फळं खाऊन म्हणजे पोटात काहीतरी टाकून उपवास करायचा म्हणजे जेणेकरून आपण पूर्ण याच्यामध्ये जात नाही. सॉरी, पित्त प्रकृती असेल तर काहीतरी पोटात अन्न टाकूनच आपला उपवास करायचा. डायरेक्ट उपवास करायचा नाही. इथेच आपलं सगळ्यांचं चुकतं, की आता जेवढा पण वजन कमी करायला महिला असतात, कुठेतरी 90-95% महिलांनी, पित्त असलेल्या महिलांनी उपवास करायचा प्रयत्न केलेला आहे किंवा करून फेल झालेले आहे. त्याच्याने वात शरीरातला वाढेल, पित्त वाढेल, ऍसिडिटी होईल आणि त्याचं व्हाईस वर्सा असतं, की कप केलेल्यांनी जास्ती जेवण टाळावं. म्हणजे जर तुम्ही 4-5 वेळा दिवसातून वेगवेगळ्या प्रकारे अन्न घेत असाल, तर ते कुठेतरी प्रमाण करून 2 वरती यायला पाहिजे. जर तुम्ही कपाची असाल तर आणि जर तुम्ही पित्ताची असाल, तर फास्टिंग करणं टाळावं. हे होतं शरीर विरुद्ध. असे 5 प्रकारचे 6 प्रकारचे आपण बघितलं. काल विरुद्ध, शरीर विरुद्ध, प्रमाण विरुद्ध, तापमान विरुद्ध आणि परस्पर संबंधी विरुद्ध. एखादी स्लाइड माझी राहिली का मी एकदा चेक करतो. नाहीतर हे होतं टोटल. अच्छा, एक सगळ्यात मेन महत्वाचं राहिलेलं. खूप महत्वाचं आहे ते. तर जेव्हा काल विरुद्ध म्हणतो आपण, तेव्हा नेमका काळ कसा काय ते एकदा बघणं फार महत्वाचं आहे. तर हे आपल्याला ऑलरेडी आयुर्वेदात शास्त्रामध्ये सांगून ठेवलेलं आहे, की कसं जेवायला पाहिजे आणि आपल्या प्रत्येक शरीराच्या अवयवाचं म्हणतो, अवयवाचं प्रत्येक वेळ ठरलेली असते. जसं सकाळी 5 ते 7 मध्ये 7 ते 2 हे आपल्या जसं वात, कफ, पित्त आपल्या शरीरातले वेगवेगळ्या गोष्टी बदलतात. त्याच्यानुसार हे टाईम ठरलेले असतात. तर सकाळी 5 आणि 7 मध्ये सगळ्यात जास्ती आपल्याला कफ असतो शरीरात. भलेही तुम्ही वाताचे असो, पित्ताचे असो, तरी तुमच्या शरीरात कफ असेल आणि ज्याच्यात कफ असतो त्याच्यात तो ऑलरेडी असतो. त्याच्यामुळे सकाळी ज्यांना लेजी असतो, आळसपणा येतो, त्यांनी हा कफ कुठेतरी बघायला पाहिजे, की माझा कफ वाढतोय की नाही. ते 2 वृत्ती असते. त्याच्यामुळे तेव्हाच म्हणून म्हटलं जातं, की सकाळी-सकाळी सूर्योदय झाल्यानंतर लगेच जेवण करायला पाहिजे किंवा 9-10 वाजेपर्यंत म्हणून जे शेतकरी लोक असतात, मजूर लोक असतात, तेव्हा त्यांच्याकडे ऑप्शन पण नसतं आणि तेव्हा ते खातात म्हणून त्यांचं अन्न सगळं अंगी लागतं. कारण तेव्हा जठरअग्नी सगळ्यात जास्ती पेटलेली असते. पित्त सगळ्यात जास्त स्ट्रॉंग असतं. तर 7 ते 2 मध्येच पहिलं जेवण झालं पाहिजे. शक्यतो 7 ते 11 मध्ये. 2 ते 6 मध्ये परत आपलं शरीर वातावरती जाते. म्हणून आपल्याला 2 ते 6 पिरियडमध्ये डल वाटायला लागतं. मंद होऊन जातं आपलं काम थोडं वगैरे. तर 2 ते 7 मध्ये आपली वाताची प्रकृती झालेली असते. 6 ते 10 मध्ये परत कफ वाढतो. कफ वाढल्यामुळे आपल्याला हळू लेथार्जिक वाटायला लागतं, झोप यायला लागते, थकवा यायला लागतो. तर हे मी कफ का सांगतोय ते पण मी सांगेल. पण पहिले कोणत्या टाईमावरती काय असतं ते बघून घ्या. आणि मग दुपारी 10 वाजे ते 3 वाजेनंतर पित्त डॉमिनंट होऊन जातं परत. शरीरातलं पित्त वाढून जातं आणि ते पित्त का वाढतं? सगळं डिटॉक्सिफिकेशन व्हायसाठी, रिपेअर व्हायसाठी. रात्री आपण झोपतो. लागलं असेल, काही तुटलं असेल, काही फुटलं असेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्या झोपेमध्ये रिपेअरमेंट होतात. त्यासाठी पित्त शरीराला लागतं. आणि मग परत 3 ते 5 नंतर परत शरीरातला वात वाढतो. जेणेकरून आपला मेंदू सक्रिय व्हायला पाहिजे. म्हणून त्यावेळेस मेडिटेशन करतो, जे करतो. तर असं आपल्या शरीरातलं कफ, पित्त, वात हे दर 2-3 तासाने, 2, 4, 5 तासाने हे बदलत राहतात. तर शक्यतो माझी जी कृती आहे, जर माझी प्रकृती कफाची असेल, तर मी कफामध्ये जेवण करायलाच नाही पाहिजे. कारण कफ ऑलरेडी कफ आहे आणि त्यावेळेस कफ अजून जास्ती असतो. तर मी ते टाळलं पाहिजे. जर मी पित्ताचं आहे, तर पित्त मग जे समोरच्या 10 ते 11 वाजता तुमच्या घरातले जेवण करत असतील, तर तुम्ही अजून 2 तास पहिलेच कमी जेवण करायला पाहिजे. कारण तुमच्या शरीरात ऑलरेडी त्यांच्यापेक्षा जास्ती पित्त आहे. तर मला माझं शरीर ओळखता यायला पाहिजे. हे वात, कफ, पित्त हे सगळ्यांना मी जर 2-5 गोष्टी सांगितल्या, तर सगळे तुमचं शरीर ओळखायला लागून जातील. याच्यानुसार ह्या टाईमानुसार आपण जेवायला पाहिजे. आता प्रत्येक वेळेला आपलं प्रत्येक शरीराचं अंगाचं काम करायची इफिशियन्सी वेगवेगळी असते. 5 ते 7 मध्ये सगळ्यात जास्ती आपले लंग्स काम करतात. सगळ्यात जास्ती. म्हणून म्हणतात, की सकाळी मॉर्निंग वॉक करायला पाहिजे किंवा नाहीतरी सकाळी आपल्याला नुसतं काहीही केलं नाही, नुसतं बाहेर अंगणात तरी येऊन केलं तरी फ्रेश वाटतो. कारण चांगली हवा असते, शुद्ध हवा असते. कारण ती शुद्ध हवा म्हणजे काय लंग्स आपले चांगले काम करत असतात. सॉरी.
7 ते 2 मध्ये आपलं लिव्हर सगळ्यात सुंदर काम करत असतं. तर म्हणूनच म्हणतात की सकाळी आता अग्नीचं तर वेगळं आहे की तुमची पित्त तीव्र असते तेव्हा जठराग्नी सगळ्यात तीव्र असते. पण जर मॉडर्न सायन्स नुसार बघा, वरचं जे आहे ते आयुर्वेदिक सायन्स आहे आणि खालचं जे आहे की नेमकं मॉडर्न सायन्स नुसार असं काय होतंय की तुमचं जेवण नीट पचतंय किंवा आपलं अन्न जास्ती चांगलं आपल्या शरीराला लागतंय, तर 7 ते 2 मध्ये लिव्हर सगळ्यात सुंदर काम करत असते. लिव्हरची इफिशियन्सी सगळ्यात जास्त असते. म्हणून म्हणतात की सकाळी जेवण जे पाहिजे किंवा सकाळचा नाश्ता पाहिजे राजासारखा पाहिजे आणि मग हळूहळू त्याचं प्रमाण आपण राजेपासून प्रजेपर्यंत, प्रजेपासून मग ज्याला जेवण मिळता येत नाही किंवा जो भिक्षा मागतो त्याच्यापर्यंत जेवण असलं पाहिजे. तर 7 ते 2 मध्ये आपलं लिव्हर सगळ्यात जास्त स्ट्रॉंग असतं. 6 ते 3 मध्ये आपलं हार्ट सगळ्यात जास्त स्ट्रॉंग असतं. म्हणजे हार्ट सगळ्यात जास्त काम करत असतं. म्हणून सगळ्यात जास्ती जर अटॅक्स येत असतील तर रात्री ह्याच वेळेत येतात. त्याला 2 ते 3 मध्ये सगळ्यात जास्त अटॅक्स येतात. तुम्ही जर बघितले असतील तर मोस्ट ऑफ द हार्ट अटॅक्स येतात किंवा छातीत दुखतं किंवा अचानक आपण दुखून बसतो तर ह्याच वेळेत दुखतं. जबकी दिवसा आपण जास्ती शारीरिक काम करत असेल तर छाती तेव्हा दुखायला पाहिजे. पण रात्री का दुखते? कारण तेव्हा सगळ्यात जास्ती 10 ते 3 या विंडोमध्ये 2.5 ते 3 किंवा 2 ते 3 या विंडोमध्ये आपलं हार्ट सगळ्यात जास्ती चांगलं काम करत असतं. आणि 3 ते 5 मध्ये मेंदू सगळ्यात जास्त आपलं काम करत असतो. त्याच्यामुळे नेहमी म्हणतात, की ध्यान 3 ते 5 मध्ये करायला पाहिजे. म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर करायला पाहिजे किंवा नामजप करायला पाहिजे किंवा ॲट देवाची पूजा करायला पाहिजे. काहीच न कराल तर सकाळी आपण म्हणतो लहान मुलांनी सकाळी उठून अभ्यास केला पाहिजे म्हणजे लवकर लक्षात राहील. प्रत्येक अंगाचं हे स्वतःची काम करायचा वेगवेगळा टाईम आहे. त्यालाच आयुर्वेद प्रत्येक वेळेनुसार तुमच्या शरीरातले वात, पित्त, कफ हे कमी-जास्ती होत असतं आणि हे जसं कमी-जास्ती होत असतं, तसं त्यानुसार प्रत्येक अवयव त्याची स्पीड कमी-जास्ती करत असतो. हे वेळेचं गणित असतं. तर आता हे आपल्याला आपलं गणित ओळखायचं की माझा 7 ते 8 कोणता आहे, माझा 6 ते 7 कोणता आहे, मी वाताची की पित्ताची की कफाची आहे आणि त्याच्यानुसार आपण आपली वेळ ठरली पाहिजे. आता थ्रू आउट ह्या 1-1.5 तासात मी कुठेही सांगितलं नाही की तुम्हाला हे एक्स्ट्रा खायला पाहिजे किंवा हे विकत घेऊन खायला पाहिजे किंवा ते आपण जे खातो तेच जर नीट केलं, तर आपल्या 90% लढाई तिथेच जिंकलेली. बाकी सगळे आपण चांगलंच खात असतो. आज जर तुम्ही माझं ऐकताय, मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय म्हणजे आपल्याला थोडीफार बेसिक समज तरी आहे, की काय खायला पाहिजे, काय नाही म्हणून आज आपण इथपर्यंत सगळे जोडलेलो आहे. पण फक्त कसं खायचं, कुठे खायचं, त्याचं जर कमी जास्ती प्रमाण केलं, त्याच्या जर टायमिंग इकडे-तिकडे केला, त्याचा बदल केला, तर 80-90% लढाई आपली तिकडेच जिंकलेली असते. हाच एक आहारामध्ये बदल अपेक्षित असतो. हे आज आपण टोटल आयुर्वेद म्हणतो किंवा आपल्या ट्रेडिशनल सायन्सनुसार जे आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलं होतं, जे आपल्या आयुर्वेदामध्ये लिहिलंय, त्याच्याबद्दल बोललोय. पुढच्या वेळेला आपण मॉडर्न सायन्सबद्दल बोलूया. पण आजमध्ये दोषांमध्ये, हे विरुद्ध आहारांमध्ये काही शंका असतील, प्रश्न असतील तर विचारू शकता. अजून आपण आहाराचा अर्धाच पाठ पाहिलाय. तर हे आपल्याला 1.5 तास लागला. एक पण प्रश्न नाही म्हणजे एक ते डोक्यावरून गेलं किंवा सगळं समजलं. ॲटलीस्ट 2-5 चुका जर तुम्ही स्वतः झोपायच्या पहिले किंवा आता उद्या परवा जर आठवल्या, की हे विरुद्ध आहारानुसार माझ्या कुठे चुका होत असेल. 2-5 चुका जरी तुम्हाला ओळखायला लागल्या ना, तर आजचं लेक्चर किंवा तुमचं हे 2 महिन्याचा प्रवास सक्सेसफुल झाला. कारण जेवण आपण रोज करतो. भलेही तुम्ही रोज नाही करणार, ध्यान रोज नाही करणार, नामजप रोज नाही करणार, ओंकार रोज नाही म्हणणार, पण जेवण दररोज करणार आहे. आणि एकदा हे जेवण कसं नीट जेवायचं म्हणजे विरुद्ध आहार कसा नाही झाला हे जर आपल्याला ओळखायला लागलं, तर आपले जे वात असतो, आपले जे टॉक्सिन्स जे असतात, ते कमी होतात. आपला वात कमी होतो. त्याच्यामुळे हाडांचे आजार कधीही होणार नाही. संधिवात, अंमवात तरी नाही होणार. हाडं ठिसूळ झाले तर ती वेगळी गोष्ट आहे, कॅल्शियम वगैरे डेफिशियन्सी. आता थालीपीठ आणि थालीपीठ आणि परोठ्यांबरोबर दही खाल्लं तर चालेल का? कमी प्रमाणात खायचं. ॲज अ चव म्हणून खायचं. कारण थालीपीठ असं आपल्याला दुसरं ऑप्शन नसतं. एक तर मग हं. शेंगदाण्याच्या चटणीसोबत खायला पाहिजे किंवा चटणी वगैरे ठेच्यासोबत खायला पाहिजे. नाहीच जमलं तर मग लावून-लावून खायचं. म्हणजे एकदम असं भाजीसारखं नाही खायचं. नुसतं टच करून जस्ट फॉर कारण दुसरा ऑप्शन मग पुढचा केचअप येतो. तो आपण बिलकुल नाही म्हणत. ते तर प्रोसेस आहे, फुल प्रोसेस आहे. 8व्या लेव्हलवरती प्रोसेस असते. तर मग त्यातलं दही चांगलं. तेच म्हणतो एकदम एक्स्ट्रीम सोडून पण नाही द्यायचं, एकदम नाही पण. पण आता अवेअर पाहिजे. म्हणजे आता प्रत्येक वेळेला तुम्ही थालीपीठ खाताना दही समोर असताना तुम्हाला अवेअरनेस येईल, की हां, हे चुकीचं आहे. तेवढं अवेअरनेस असणं, माइंडफुल असणं हेच खूप महत्वाचं आहे. येस, कोणीतरी अजून प्रश्न विचारा.
ओके, नो क्वेश्चन. एकतर क्वेश्चन्स मला नाही, क्वेश्चन मग आहे. मला फोनवरती धडाधड प्रश्न येणार आहे. हा, येस पूजाताई. हा, की तुम्ही मगाशी सांगितलं की आयुर्वेदानुसार सांगितलं की आपल्या शरीराला जेवढं लागेल तेवढंच खायचं, राईट? आणि बाकी सगळी ऊर्जा आपल्याला सूर्यापासून मिळते. कधी कधी असं होतं, एखाद्याच्या बॉडीला एकच टाइम जेवण लागतं, फुल टाइम त्याला बाकी एनर्जी वगैरे त्याच्या ती श्वासाद्वारे किंवा ज्या एनर्जी आपण म्हणतो, आजकाल बोलतात की माइंडफुलनेस जे आहे ते नेचरमध्ये थोडंसं टाइम घालवा, जेणेकरून तुमचे आजार ऑटोमॅटिकली हील होतात किंवा तुमचं वजन पण कमी व्हायला लागतं. मी बऱ्याचदा ह्या गोष्टी ऐकल्यात. आहार, आय थिंक मी डॉक्टरांकडे पण आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेलते तर मला सांगितलं होतं त्यांनी की नाही, तुमची बॉडी जर तुम्हाला व्यवस्थित करायची असेल, तुमच्या बॉडीनुसार तुमचा आहार झाला पाहिजे. तो म्हणजे एक टाइम असेल. जसं माझं कफ आहे तर आता सध्या सध्या तर मग मला कळत नाही की एक्झॅक्टली आपल्या डाएटमध्ये असं काय असलं पाहिजे की एनर्जी पण राहिली पाहिजे, प्लस तुमची आहार पण व्यवस्थित झाला पाहिजे आणि तुमच्या बॉडीचं जे वेट आहे ते मॅनेजमेंट झालं पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टी. Very good. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले हे अगदी बरोबर आहे की जर तुमचं कप आहे तर तुमचा आहार एक टाइम पाहिजे किंवा कमी पाहिजे. मी असं म्हणणार नाही एक पाहिजे, दोन पाहिजे, म्हणजे आकडे कुठेही म्हणत नाही. पण जे तुम्ही आजपर्यंत खायचे त्याच्यापेक्षा तुमचा आहार नक्कीच कमी पाहिजे, कारण तुमची कप प्रवृत्ती असेल तर. ठीक आहे. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे किती खायला पाहिजे किंवा कसं खायला पाहिजे. तर सगळ्यात पहिले जसं तुम्ही सांगितलं की शरीर आपल्याला सांगतं किती खायला पाहिजे. तुम्हाला ऑटोमॅटिक भूक लागेल. जर गरज नसेल तर भूक नाही लागणार. आता दिस इज नॉट जस्ट अबाउट हंगर्स हॉर्मोन्स, म्हणजे घेरलिन आणि लेप्टिन. जर तुमची कुठे काही डिफिशियन्सी होत असेल तर ते पण शरीर तुम्हाला सांगतं. जर तुमची व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी होत असेल तर तुम्हाला शरीर सांगायला लागतं, लगेच थकवा येतो वगैरे हे येतो. जर तुम्हाला कॅल्शियमची कमी असेल तर हाडं आवाज करायला लागतात. जर तुम्हाला हिमोग्लोबिन डिफिशियन्सी असेल तर कुठेतरी केस गळायला सुरुवात होईल. म्हणजे शरीर प्रत्येक प्रमाणे कसं न कसं सांगत राहतो काय डिफिशियन्सी. पण जरी ती डिफिशियन्सी ओळखता येत नसेल तर बेसिक थंब रूल म्हणजे एक लक्षात घ्यायला पाहिजे. आता जसं मी मॉडर्न सायन्स वरती येणार तेव्हा तर सांगेलच नेमका आहार कोणता घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त रॉ फूड, म्हणजे प्रायमरी लेव्हल प्रोसेस किंवा नाही शक्यतो सेकंडरी प्रोसेस, हा एक थंब रूल लक्षात पाहिजे की जितकं आपण रॉ खाल तेवढं तुम्हाला डायरेक्ट सनलाईट भेटतंय ना. आता बघा कसं होतंय, पहिले सनलाईट झाडांवरती येतो. झाडं असतात, गवतं असतात, जे काय असतात. मग ते गवतं एक आपण खातो, त्याला शिजवतो. ते शिजल्यानंतर आपण खातो. 4 वेळा तुटत-तुटत आलं. किंवा जे मांसाहारी आहे ते काय खातात, मग ते झाडांना मग ते मांस खातो. एक तर बकरी खाते, कोंबडी खाते किंवा जर मासे असतील तर ते अलगी खातील. म्हणजे सगळ्यात पहिले ते क्लोरोफिल हे झाड घेईल किंवा ते गवतं घेईल. मग मासा ते झाड खाईल. मग माशाला आपण खाऊ. हे 4थी-5वी टर्सरी आहे. मग इथे कुठेतरी व्हिटॅमिन डी कमी, 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 कमी होत जाते. म्हणजे एनर्जी, व्हिटॅमिन डी म्हणण्यापेक्षा कमी एनर्जी कुठेतरी जी आपल्या सूर्याकडून 100% मिळत असते, ती कुठेतरी जेवढं आपण प्रोसेसिंग करून मग 100ची 80 होते, मग 70 होते, मग 60 होते, 50 होते. तर तुम्ही जितकं प्रोसेस फूड खाल, तेवढं तुमच्याकडे कुठेतरी सूर्य कमी पोहोचते, म्हणजे एनर्जी कमी पोहोचते. तर याचा एकच थंब रूल मी सांगेल, की तुम्हाला जे काय समोर दिसेल, प्रायमरी खा, प्रायमरी प्रोसेस खा, कच्चं खा. भलेही फळं खा, पण कच्चे खा. तुमच्या आजूबाजूला मिळणारे खा. म्हणजे जेणेकरून जे धुवून ट्रान्सपोर्ट करून येतात ते कमी प्रोसेस असतात. जे तुम्हाला जवळच्या जवळ मिळतील ते झाडांवरून खाल्लेले, तोडलेले, ताजे-ताजे असतील. तर याचं एकच गणित आहे. जेणेकरून तुम्हाला सगळे न्यूट्रिशन्स मिळतील, तुमचे प्रोटीन्स बॅलन्स राहील, तुमचे मायक्रो न्यूट्रिशन्स बॅलन्स राहील. मग तर सकाळी प्रायमरी प्रोसेस आपण फूड खावा. सकाळी मग हं. आपण व्हेजिटेबलचा असा ज्यूस वगैरे घेतला तर चालू शकतो? व्हेजिटेबल ज्यूस घेतलेला चालू शकतो, पण आता जे मी परत गुरुवारी मी सांगणार आहे, की कसं खायचं, किती वेळेनंतर खायचं, त्याचं उत्तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण ज्यूसमध्ये जर खूप असं जर पचायला त्रास होणारा ज्यूस नसेल, तर मग तो नाही घ्यायचा. नॉर्मल असला, जसं आपला दुधी भोपळ्याचा झाला किंवा नुसतं गरम पाण्यात लिंबू टाकलं, तर तसं वगैरे झालं, तर लाईट घ्यायचं. बाकी जास्ती हेवी घ्यायचं नाही. याचं उत्तर मी तुम्हाला डिटेलमध्ये परवा देईलच, की का नाही घ्यायचं आणि तुम्हाला त्याचं उत्तर माहिती आहे. पण सकाळी पण लक्षात ठेवायचं, की सकाळी सगळ्यात मेन, कारण सकाळी आपल्या सगळ्यात जास्ती जसं मी सांगितलं, की आपली जठराग्नी सगळ्यात जास्ती तीव्र असते.
तर काय होतं, जठराग्नीमध्ये जेव्हा आपलं आग जेव्हा सगळ्यात जास्त तीव्र असते त्याच्यामध्ये काही पण टाका ते जेवून खाकून जाईल. तर हे आपल्याला खूप मोठं प्रिकॉशन घेणं महत्वाचं आहे, की जेव्हा जठराग्नी तीव्र असते, तेव्हा त्याचा आपण दुर्फायदा नको घ्यायला पाहिजे, की त्याच्यात काही पण खा, चहा प्या, हे करा, ते करा. तर सकाळी आपण काय खातो त्याच्यावरती आपला पूर्ण दिवस ठरलेला आहे, सगळ्यात मेन. आणि सकाळी सिन्स अग्नी सगळ्यात जास्त तीव्र असते, तर सगळ्यात जास्त टॉक्सिन्स पण सगळ्यात जास्त सकाळी जमा होतात. कारण तेव्हा लगेच अन्न पचत असतं. तर तुम्ही जे काही चुकीचं खाल्लं ते लगेच शरीरात फेकलं जाईल. त्याच्यामध्ये इन्स्टंट पिंपल्स येतात किंवा इन्स्टंट जे चट्टे पडतात, ते सकाळच्या अन्नामुळेच पडलेले असतात. कारण तेव्हा सगळ्यात जास्त तीव्र असते. रात्रीचं अन्न पचायला पूर्ण रात्रभर लागून जाते. कधी-कधी कदाचित सकाळचे 11 किंवा 12 पण वाजून जातात, जर रात्री हेवी मील झालं असेल तर. त्याच्यामुळे सकाळी चुकून-माकून आपण चांगलं खायचं नका. विरुद्ध किंवा चुकीचं नको खाल्लं गेलं पाहिजे, हे काळजी घ्यायची. भले मग ते ज्यूसच्या फॉर्ममध्ये असो, नुसतं वॉटर असो किंवा मग XYZ असो. रोहिणीताई, पूजाताई, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळाले? नाही मिळाले असतील तर तसं पण सांगा, म्हणजे मी अजून डीपमध्ये जाईल. नाही मिळाली. व्हेरी गुड. व्हेरी गुड. चलो. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतात, नाही तर वर्ग संपवूया. अजून अर्धाच झाला म्हणून मी मुद्दाम 2 भागात घेतलं, की आज जर सगळं सांगून दिलं असतं तर मग ऊपर से जा पूर्ण डोक्यावरतून गेलं असतं. त्याच्यामुळे अर्ध-अर्ध, तुटत-तुटत घेऊया. पण या गोष्टी आता माइंडफुल राहायला पाहिजे, की मी कोणतं कॉम्बिनेशन घेते, कसं घेते, फार घेते. त्याच्यामुळे आपल्या ज्या शरीरात ज्या चुका झाल्या त्या झाल्या, पण जर आतापासून आपण काळजी घेतली, तर आपली मुलं, आपल्या घरातले जे आपण अन्न बनवतो तेच ते खाणार आहे. तर त्यांच्यामध्ये हा विरुद्ध आहार नको जायला. आणि आयुर्वेदानुसार सगळ्यात मेन माल फंक्शन म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, की अग्नी हेच तुमच्या रोगाचं नियंत्रण आहे. जर तुमचं अन्नच पचलं नाही, जर तुमचा विरुद्ध आहार झाला, तर तुम्ही सगळ्या आजारांना निमंत्रण देताय आणि फॅट्स हा त्यातला सगळ्यात शेवटचा आजार. त्याच्या पण पहिले खूप लाईनीत मोठे-मोठे आजार ऑलरेडी लाईनीत उभे आहेत. सो विरुद्ध आहार नाही. अवेअर रहना है, कॉन्शियस रहना है. ठीक आहे? आपण थेपल्याबरोबर वगैरे असं ग्रीन चटणी वगैरे घेऊ शकतो ना? आणि मग होय, होय, थोड्या होय, होय, वेळाने होय. दही खाल्लं तर चालेल ना? मग थोड्या पण वेळाने ग्रीन दही खाल्लं चटणीमध्ये तर मग चालू लिंबू नाही शकतं खायचा. ना? पण ग्रीन चटणी करताना मग आपण हां. लिंबू टाकतो खूप वेळेला. मग लिंबू आणि दही परत मग हो. अपोझिट होऊन जाईल. हां. जर तुम्ही नंतर दही खाणार असाल तर. तेच. आता बघा, मी आता हे सगळे उत्तर पाठ नाही केले, पण मला हे कॉम्बिनेशन्स माहिती की हां, याच्यासोबत हे चालतं. तसंच एकदा तुम्हाला अवेअरनेस झालं ना, की कोणासोबत काय, मग रँडम रेसिपी येऊ द्या, रँडम सगळं येऊ द्या. तुम्ही पटकन म्हणजे तुम्हाला ते स्ट्राईक होतं, की हां, हे घ्यायला पाहिजे, ते नाही घ्यायला पाहिजे. तर जर चटणी करायचीच असेल, तर मग लिंबू नाही टाकायचा. जर तुम्हाला दही खायचं तर. कारण चटणीमध्ये मुद्दामून आपण लिंबू टाकतो थोडा, आंबटनेस, सोरनेस यायला. ठीक आहे? संपवूया? दुधाच्या हां, बोला पदार्थामध्ये ताई. लोणी सुद्धा दुधाच्या पदार्थामध्ये येतं. मग काही ठिकाणी थालीपीठ सोबत लोणी सुद्धा देतात. मग हे पण दुधाच्या पदार्थामध्ये पण चालेल की नाही चालणार? मग तेच गडबड काय होते, मी अंजली त्यांना तेच म्हटलं, की थालीपीठ हा असा विषय नाही, की तुम्ही नुसतं कोरडा नाही खाऊ शकत. मग त्याला अल्टरनेटिव्ह हं. म्हणून काय करतात, लहान मुलं किंवा आपल्याला तर त्याची सवयच नसते. आपण जॅम-जूम असं काहीतरी टाईमपास खाल किंवा लोणचं खाल वगैरे. काहीतरी तोंडी लागलं, कारण नुसतं कोरडं नाही खाऊ शकत. थालीपीठ एखाद्या पोळी चपाती आपण तूप साखर लावून खाऊन घेऊ शकतो. पण किंवा दुधासोबत खाऊ शकतो. पण थालीपीठ केला म्हणजे त्याचा पार्टनर बनवणं आलाच. मग याच्यामध्ये आपण काळजी घ्यायला पाहिजे. पार्टनर खूप खूप मोठा विलन नको. म्हणजे एकदम सॉस तरी नको किंवा त्याच्यापेक्षा मग कुठेतरी मग तुमचं दही तरी चालेल किंवा लोणी तरी चालेल. नाहीतर मग काय घेतो आपण युजुअली खूप सॉस वगैरे घेऊ किंवा मग लोणची घेतो. लोणचे पण खूप म्हणजे तीव्र असतात कधी. तर त्याच्यापेक्षा बटर घेतलेलं किंवा लोणी घेतलेलं किंवा दही घेतलेलं पुरतं. पण ते पुरायसाठी म्हणजे ऑप्शन नाही म्हणून आपण हे घेतोय. कारण नुसतं थालीपीठ खाऊच शकणार नाही. ऋतुजाई, आवाज आला तुम्हाला माझा? हो, थालीपीठ हो. सोबत खूप सुंदर कॉम्बिनेशन मी पाहिलं, म्हणजे मी स्वतः खातो आणि मला आवडतं पण, की शेंगदाण्याची चटणी खायची आणि म्हणजे मस्त तेल वगैरे टाकून किंवा ठेचा खायचा. हां, तर हां. म्हणजे ते विरुद्ध पण नाही होत आणि काहीतरी तोंडी लावल्यासारखं ते मस्त लागते. आणि थोडे शेंगदाणे पण खाल्ले जातात आणि हाडांना ऑइलिंग पण मिळते. तर ते सगळ्यात मेन आहे. पण अगेन प्रत्येकाला आपल्या आवडी-निवडीनुसार पण काळजी घ्यायला पाहिजे, की विरुद्ध तरी नाही.
व्हायला किंवा कमीत कमी विरुद्ध व्हायचा प्रयत्न करायचा. खूप 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 प्रिकॉशन घ्यायची दूध आणि दह्याचे पदार्थ खाताना. जर तेवढे घेतले तर तुमची अर्धी शर्यत जिंकलेली आहे तुम्ही. मग बाकी एवढ्या चुका नाही होत युज्युअली. जसं बाहेर खाताना, आता बाहेर खाताना पाणीपुरी खातो. आता पाणीपुरीमध्ये पण गंमत बघा. पाणीपुरीमध्ये खाताना आता शहरांमध्ये ही पद्धत आहे. खेड्यामध्ये तर एवढं काही नसतं. पण जे पाणी असतं पुदिन्याचं पाणी त्याच्यात बर्फ टाकतात. थंड पाण्याची त्यांना काय वेगळी क्रेज असते मला माहित नाही. पण थंड पाणी असतं ते बर्फाचं पाणी असतं आणि रगडा टाकतो तो गरम-गरम असतो. कंप्लीट विरुद्ध आहार. आणि त्याच्यामध्ये दही टाकलं तर अजून विरुद्ध आहार झाला. म्हणजे ते इतक्या तुमच्या तापमानाने पण विरुद्ध झाला, प्रमाणात पण विरुद्ध झाला, कॉम्बिनेशन पण विरुद्ध झालं, सगळ्या प्रकारे विरुद्ध झाला तो आहार. तुम्ही दही टाकताय, दह्यासोबत चिंचेचं पाणी खाताय, पुदिन्याचं पाणी खाताय, विरुद्ध. तुम्ही काय म्हणतात त्याच्यात ते बटाट्याचं काय म्हणतात तुम्ही त्याला? हे टाकतात पाणीपुरीमध्ये. ते शब्द विसरलो. ते टाकतात आणि त्याच्यावरती थंड पाणी टाकताय. वि विरुद्ध झालं. ऍक्च्युली मैदा आहे ती तर वेगळीच गोष्ट. ती फिफ्थ लेव्हल, फोर्थ लेव्हल प्रोसेस आहे. म्हणजे त्याच्यामुळे बाहेर खाताना या गोष्टी खूप लक्षात घेणं महत्वाचं आहे. सगळ्यात जास्ती चुका म्हणून मी सांगतो दूध, दही आणि बाहेर खातो. बाहेर परत हॉटेलवरती गेल्यावर गडबड होते. मध्येच डेझर्ट घेतो, मध्येच हे घेतो, मध्येच ते घेतो. चुकीचं होतं. परत बिर्याणी खाल्ली किंवा नॉन-व्हेज खाल्लं तर चुकून कुठेतरी त्याच्यासोबत चुकीचं कॉम्बिनेशन घेतलं जातं. तर फक्त ह्या 3 ठिकाणी गोष्टी घेणं महत्वाचं आहे. बाहेर गेल्यावर अवेअरनेस आणि दूध के साथ संभाल के रहना और दही के साथ संभाल के रहना. आणि खास करून लहान मुलांना. कारण लहान मुलांना पटकन शरीर अब्सॉर्ब करत असतं. तर जसं चांगल्या गोष्टी अब्सॉर्ब करतात, तसं शरीर वाईट गोष्टी पण अब्सॉर्ब करतं. तर टॉक्सिन्स लवकर जमा होतात. त्याच्यामुळे आपण लहान मुलांना खूप वेळेला सकाळी शाळेत जायची घाई असते किंवा ट्युशनला नंतर दुपारी आल्यानंतर 5 वाजता घाई असते. म्हणून काहीतरी पोटात अशासाठी मुद्दामून काहीतरी खाऊ घालून देतो. तर एखाद्या पोट खाली असलेलं पुरतं, पण चुकीचं आपण घाईघाईत खाऊ म्हणजे खायला नाही घालायला पाहिजे त्यांना. खूप वेळेला आता तुम्ही जर आजचं सेक्शन नुसतं शांततेत इमॅजिन केलं, तर तुम्हाला कळेल की मुलांना कुठेतरी आपण घाईगडबडीत चुकीचं जेवण आपल्याकडून दिलं गेलंय. येस, कोणीतरी बोलत होतं. हा आता चीज वगैरे प्रोसेस केलेलं असतं. मग हे पण मुलांना दिलं नाही पाहिजे का? ऑब्व्हियसली चीज हे 5व्या लेव्हल 6व्या लेव्हलवरती प्रोसेस फूड आहे. चीज खूप टाळायला पाहिजे. पनीर? पनीर खाऊ शकता अनटिल अँड अनलेस परत ते की लोकल डेअरीतलं पाहिजे. शक्यतो सगळ्या घरीच करायला पाहिजे, पण आजकाल कोणी घरी करत नाही. तर मग लोकल डेअरीतलं केलं पाहिजे. म्हणजे ॲटलीस्ट फॅक्टरीतून म्हणजे पुण्या-मुंबईतून यायपेक्षा तुमच्या म्हणजे डेअरीतून आलेलं ते कधी पण जेवायचं. मी तेच म्हणतो एक थंब रूल लक्षात ठेवायचा, की आपल्या जवळचं शक्यतो जे काय घ्यायचं म्हणजे नियम तोडायचाच आहे ना, ठीक आहे पिझ्झा बर्गरच खायचा आहे ना, मग KFCचा खायच्यापेक्षा डॉमिनोजच्या खायच्यापेक्षा जे लोकल असेल तिकडचं मी खाईल. कारण परत डॉमिनोज वगैरे यांचे बाहेरून येतात सगळे फूड. नुसतं तुम्ही पनीर पण घेतलं, जर अमूलचं घेतलं, गोवर्धनचं घेतलं, कोणतं पण घेतलं, चितळेचं घेतलं, तर ते कुठून तरी बाहेरून येतं ना फॅक्टरीतून. 5-6 दिवसा पहिले येणार असेल, त्यांनी कुठेतरी पॅक करून ठेवलं असेल. ॲटलीस्ट डेअरीतलं घ्याल तर 1 दिवस पहिले, 2 दिवस पहिले जुनं असेल ते. त्यातल्या चांगल्या डेअरीतून घ्यायचं म्हणजे पनीर खराब जे झालेलं असतात, आपण नकली पनीर वगैरे बघतो, त्या गोष्टी पण निघून जातात. तर जे आपल्या गावातल्या आपल्याला माहिती असतात, विश्वासू डेअरी, ट्रस्टेड माणसं त्यांच्याकडून घ्यायचे. तर हे घेऊ शकतात. पण चीज टाळायचं. चीज हे पनीरच्या पुढची लेव्हल आहे प्रोसेसिंगला. ओके, ठीक आहे. ठीक आहे? हां. तर मुलांना काळजी घ्यायचं आणि म्हाताऱ्या लोकांना कारण त्यांना पण वातीचा प्रकोप जास्ती असतो. आपण पण घ्यायची जे असं नाही की आपल्याला सगळी खुली सूट आहे, पण ह्या 2 कॅटेगरीला जास्त घ्यायची गरज आहे. ठीक आहे? चलो. तरी याच्या व्यतिरिक्त कोणाला काही शंका असतील, प्रश्न असतील, ऑब्व्हियसली माझा मेसेज आहे, कॉल आहे. तुम्ही मला केव्हाही विचारू शकतात. पुढच्या सत्राच्या यायच्या पहिले जर काही प्रश्न असतील, तर ते पण तसे लिहून घेऊ शकता. म्हणजे तेव्हा पण विचारू शकतात किंवा उद्या परवा देखील मला फोनवरती विचारू शकतात. पण सगळं समजल्याशिवाय काही करायचं नाही, जोवर सगळ्या शंका क्लिअर होत नाहीत. खूप वेळेला माझ्याकडे पण तुमच्या प्रश्नांची उत्तरं नसतील. तर मी अभ्यास करून येईल, मी कुठून तरी येईल, पण तुमच्या प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरांचं समाधान घेतल्याशिवाय जायचं नाही. ठीक आहे? चलो. आजचा वर्ग इथे संपवूया. सकाळी 6:45 वाजता यायचंय. उद्या 11 सूर्यनमस्कार घालायचे. त्याच्यामुळे रेकॉर्डिंग